नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या या लेक्चरचा म्हणजे लेक्चर तर याच्यावर असणार आहे. कंबाईनचा जो 2019ला झालेला पेपर आहे, त्याचं एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत. पण याचा अंतिम उद्देश हा आहे की एक्झाममध्ये आता कंबाईनची जी येणारी एक्झाम आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं चांगलं परफॉर्म करता येईल. आणि मुख्यतः मुलांना 2 विषय फार अवघड जातात किंवा त्यामध्ये तुलनेनं कमी स्कोर येतात. ते 2 विषय म्हणजे एक म्हणजे इकॉनॉमिक्स आहे आणि दुसरा म्हणजे विज्ञान आहे. त्यामुळं काय करू, आता एक्झामपर्यंत आपण ह्या 2 विषयाला मी माझ्या साईडनं हॅमर करतो. तुम्हाला इतिहास, भूगोल हे विषय काय आहेत तुलनेनं सोपे आहेत आणि रिवाईज इझिली करता येतात. पॉलिटी पण म्हणजे आउट ऑफ मार्क तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता. या 2 विषयामध्ये फटका न बसावा यासाठी काय करणार आहोत आपण. मग आता एक टॉपिक तर नाही शिकवू शकत आपण, पण झालेले गतवर्षीचे जे पेपर आहे ते कंडक्ट करून तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे, तुम्हाला नॉलेजची डेप्थ कशी असली पाहिजे, किंवा येणाऱ्या एक्झाममध्ये ह्यातला जर प्रश्न रिपीट झाला किंवा आपण जजमेंट पण घेणार आहोत की कोणत्या टॉपिकवर त्या ठिकाणी प्रश्न येणार आहे. ज्या टॉपिकवरती प्रश्न येणार आहे म्हणजे तो घरी तुम्हाला रिवाईज करायला काय होणार आहे, मदत होणार आहे. येत्या लक्षामध्ये आपण हे डिस्कस करायला त्या ठिकाणी आजच्या या लेक्चरमध्ये सुरुवात करणार आहे. 15 क्वेश्चन पाहणार आहोत आपण जे विज्ञानावर विचारलेले आहे. मधात आता तुम्हाला माहिती आहे, मी मागेही तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही सुवर्णयुगामध्ये आहात कशाच्या, कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या. कारण मी जेव्हापासून एक्झाम देतोय तेव्हापासून एवढ्या पोस्ट कधीच निघाल्या नव्हत्या. म्हणजे खूप साऱ्या राज्यसेवेतून म्हणा, कंबाईनमधून म्हणा. 2011-12मध्ये निघाल्या होत्या पहा. म्हणजे जवळपास 1000च्या जवळपास पोस्ट होत्या STIच्या. त्यानंतर ही आता वेळ आलेली आहे, 600-700 पोस्ट आहे STIच्या. त्यामुळे ते एक मीम्स पण बनत आहेत त्याच्यावरती वेगवेगळे. माझ्या मित्रांनी ते ग्रुपवर एकाने टाकलं होतं की जीवन का वर्णन 3 शब्दों में. तर मग त्याच्यावर ॲस्पायरंट म्हणतो STI. का आता STIच्या पोस्ट खूप आहे. आणि यावर्षी त्यामुळं काय आहे की STI बनण्याचे चान्सेस, जसं PSI खूप मोठ्या प्रमाणावर बनतात दरवर्षी मुलं, तसं यावर्षी तुम्हाला STI बनण्याचे चान्सेस काय आहे, खूप ब्राईट आहे. त्यामुळं तुमच्याकडून कुठलीच चुकी नाही झाली पाहिजे. यासाठीच आता आपण काय करणार आहे, एक्झामपर्यंत तुम्हाला बूस्टअप करत राहणार आहे. फक्त एक मधात 2-3 दिवसाची गॅप राहील, ती अशी की मी पुण्याला येतोय त्या ठिकाणी. पुण्याला आपण काय करणार आहे, डायरेक्ट कम्युनिकेशन करणार आहे. कारण मॅक्झिमम विद्यार्थी पुण्यात राहून अभ्यास करतायत. त्याचा उद्देश हा असणार आहे पुण्यामध्ये येण्याचा की तिथं स्थळ पण मी टाकलेलं आहे. आकृती संकुल आहे, जोशी अकॅडमी म्हणून आहे आकृती संकुल. तिथं मोठा हॉल आहे. महाराष्ट्र बँकेच्या मागे टिळक रोड पुणे या ठिकाणी काय करणार आहे, त्या ठिकाणी आपण ते कंडक्ट करणार आहे सेशन. तिथं काय करणार आहे आपण, स्पेसिफिकली कशावर बोलणार आहे, 2 एक्झाम. आता येणारी कंबाईन जी आहे त्यामध्ये भरपूर विद्यार्थी असे असतात जे सुरुवातीला एक्झाम देणार आहे किंवा मागच्या 1-2 एक्झाम दिल्या आहेत पण त्यांच्या क्लिअर नाही झाल्या, मेन्समध्ये अडकले, प्रीमध्ये अडकले. त्या विद्यार्थ्यांसाठी काय करणार आहे आपण कंबाईनमध्ये. मी म्हटलं तुम्हाला चॅलेंजिंग टास्क काय आहे की 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न सोडवणं ही तुमच्या पुढची चॅलेंजिंग टास्क आहे. 100 प्रश्न सुटत नाही. खूप पोरं आहे, टॅलेंट असते, 70, 75, 65मध्येच निपटून जातात, 100पर्यंत पोहोचतही नाही. मग आपण त्या सेशनमध्ये मॅक्झिमम कशावरती बोलू की तुमचा एका तासामध्ये 3 वेळा कसा काय वाचून झाला पाहिजे पेपर. आता मी जेव्हा असं ह्या गोष्टी बोलतो पहा, माझ्याकडे मेन्सच्या गायडन्ससाठी खूप मुलं येत आहेत महाराष्ट्रभरातून, अमरावतीला येत आहेत ते. त्यामुळेच म्हटलं मी पुण्यातल्या विद्यार्थ्यांना तुम्ही येऊ नका, मी येतो तिथं. तेवढे मोठ्या प्रमाणात नाशिकवरून येत आहेत हे. तिकडून इकडं आल्यापेक्षा मी एक तिथं येतो आणि आपण तिथं बोलू. आता मी त्यांना म्हटलं होतं की 7 वेळा राज्यसेवा मेन्सची रिव्हिजन झाली पाहिजे तर परीक्षेत तुम्हाला गोष्टी आठवतात. मग आता त्यांना विचित्रच वाटते की हे काय प्रकार आहे, असं तर कोणताच शिक्षक सांगत नाही. 7 वेळा रिव्हिजन आणि ऑल ह्या सगळ्या गोष्टी कोणी बोलत नाही सहसा. किंवा कंबाईनच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 3 वेळा वाचून झाला पाहिजे. सर 1 वेळाच अर्धाही व्यवस्थित वाचून होत नाही पेपर. तुम्ही 3 वेळा पूर्ण पेपर वाचायचं म्हणता. त्याची एक टॅक्टिक आहे, पेपर सोडवण्याची टॅक्टिक आहे. आपण पुण्यामध्ये काय करणार आहोत, ह्याच टॅक्टिकवरती बोलणार आहोत. तिथं सगळ्यांना बसवणार, याचं लक्षात, फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे, निशुल्क असणार आहे. तिथं बसवणार, पेपर हातात देणार आणि कसं जायचं त्या पेपरमध्ये. सुरुवातीपासून पुढून मागं आणि पाठीमागून पुढं असं करून 3 वेळा कसं काय वाचायचा पेपर, किती वेळात वाचायचा, कोणते क्वेश्चन सर्वात महत्त्वाचं आहे, लेफ्ट करायचे, इगो कसा सरेंडर करायचा, म्हणजे अडकून राहायचं नाही कोणत्या क्वेश्चनवरती, रपारप कसे सोडवायचे. त्यामुळे काय झालं पाहिजे, मार्कांचं ऑप्टिमायझेशन. खूपदा काय होते, सुरुवातीचे क्वेश्चन अवघड असतात, असं खूपदा घडलेलं असेल विद्यार्थ्यांसोबत, आणि जे शेवटी सोपे असतात ते पाहून पण होत नाही आपल्याकडून. असं नाही घडलं पाहिजे याच्यासाठी. आणि हे जे आता मी तुमचे हे जे लेक्चर्स कंडक्ट करतोय, क्वेश्चन कशा पद्धतीनं सोडवायचे, आता त्याच्यात 3 टॅक्टिक्स आहेत बरं का. क्वेश्चन जे म्हणजे तुमचं जे आता पेपर असणार आहे, तुमचा जो पेपर असणार आहे, आपण असं कन्सिडर करू की त्यामध्ये 100 क्वेश्चन्स आहेत. त्यामध्ये काय आहे, 100 क्वेश्चन्स आहे. लक्षात ठेवा, त्या 100 क्वेश्चनपैकी तुम्हाला 50च क्वेश्चन माहीत असणार एक्झॅक्टली, आन्सर्स काय आहेत त्याचे म्हणून.
त्यातले 4-5 ऑब्वियसली आहे, 5-6 चुकूही शकतात तुमचे इझिली. सो 44 मार्क घेऊन तर तुम्ही फक्त PSIसाठी क्वालिफाय होऊ शकता किंवा त्यापेक्षाही कमी मार्क घेऊन PSIसाठी पण त्या ठिकाणी अवघड होऊ शकते जर 50च सोडवतो म्हटलं तुम्ही तर. कारण तुम्हाला पेपरच असा येणार आहे की ज्यामध्ये 50च्या वर क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला माहीतच नसणार आहे. पण त्यापैकी 20 क्वेश्चन जे असणार आहे, ज्या प्रश्नांची उत्तर 20 क्वेश्चन जे असणार आहे, ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लॉजिकनं काढता येतील परीक्षेमध्ये 100% येतातच म्हणजे. सो 20 पैकी किमान 15 तरी तुम्ही बरोबर मारू शकता. सो हे तुम्हाला माहीत असलेले नॉलेज बेस, हे नॉलेज बेस सुटणार आहेत तुमचे. हे लॉजिकच्या माध्यमातून सुटणार आहे. हे काय सुटणार आहे? लॉजिकच्या माध्यमातून. 20 क्वेश्चन जे आहे हे ट्रिक्सच्या माध्यमातून सुटणार आहेत तुमचे ट्रिक्सच्या माध्यमातून. आता मी असं म्हणत नाही 20 आउट ऑफ 20 सुटतील, ते शक्य पण नाही आहे, पण मॅक्झिमम बरोबर येतील. आणि तुम्हाला रिस्क घ्यायचीच आहे पेपरमध्ये. का? कारण 1:4 आहे, म्हणजे 4 चुकले तर एका क्वेश्चनचे मार्क जाणार आहे, म्हणजे 1 मार्क जाणार आहे कंबाईनसाठी तुमचा. 4 चुकल्यास 1 मार्क, म्हणजे तुम्ही रिस्क घेऊ शकता. तुम्ही काय करू शकता? रिस्क घेऊ शकता. मग आता पोरांना रिस्क म्हणजे काय? काही क्लासेसनं त्यांना हे सांगून ठेवलं आहे की बाबा जर समजा तुमचे 60 सोडून झाले प्रश्न तर उरलेल्या 40चे ए पकडा, तर एला ए मारत नाही. ह्याला रिस्क म्हणतात का? नाही, याला मूर्खपणा म्हणतात. म्हणजे सो रिस्क घ्यायची आहे, पण कॅल्क्युलेटेड घ्यायची आहे. त्याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवेल. सो माझ्या इथं एक आला होता विद्यार्थी, तो मला सांगत होता की मी एक व्हिडिओ पाहिला म्हणे कुठल्या तरी क्लासेसचा, त्यामध्ये सर असं. मी म्हटलं अरे ही सुसाईड आहे. सो हातातले मार्क गमावणं आहे निगेटिव्हमध्ये. सो अशा पद्धतीनं एक पकडलं म्हणजे एकच लाईन मारणं आता घाईघाईमध्ये. सो खूप लोकांचा म्हणजे आता ते ठरवून जातात की नाही मारणार, आणि तिथं गेल्यानंतर आता 60च सोडवले. सरांनी तर सांगितलं होतं की जास्त अटेम्प्ट झाले पाहिजे, मग आता काय करू सुचत नाही आहे. मग एला पकडतात, मारून येतात म्हणजे एला ये, आणि म्हणतात मी रिस्क घेतली. सो याला रिस्क नाही म्हणत. सो आपल्याला रिस्क घ्यायची आहे. मी म्हटलं शिवाजी महाराजांसारखी कॅल्क्युलेटेड रिस्क. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून काय झाले होते? गेले होते. जेवढ्या सुखरूप पद्धतीनं ते गेले तेवढ्या सुखरूप पद्धतीनं ते वापस पण आलेले आहे. सो ह्याला म्हणतात कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं. प्लॅन्ड असलं पाहिजे, रिस्क असली पाहिजे, पण कॅल्क्युलेटेड असली, ती सुसाईड नसली पाहिजे. सो त्याच्यामुळं मग ते हे पण तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे आत्ताचं जे डिस्कशन असणार आहे, सो कोणते क्वेश्चन ह्या कॅटेगरीमध्ये येतात, कोणत्या ह्या कॅटेगरीमध्ये, आणि 10% क्वेश्चन जे आहे किंवा 10 क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला काय करायचे आहे? त्या ठिकाणी लेफ्ट करायचे आहे, सोडून द्यायचे, सोडवायचे नाही आहेत ते क्वेश्चन. सो 10 to 15 म्हणावं लागेल आपल्याला. 10 to 15 क्वेश्चन आपल्याला लेफ्ट करायचे. इथं 15-20 करू शकता, इथं 15-20 करू शकता तुम्ही. सो लॉजिक, ट्रिक्स आणि काही क्वेश्चन लेफ्ट करायचे. मग कोणते क्वेश्चन लेफ्ट करायचे आहे तुम्हाला हे पण समजलं पाहिजे. सो कोणते क्वेश्चन सोडून द्यायचे आहे यालाही महत्त्व आहे बरं का कंबाईनमध्ये. सो कोणते क्वेश्चन सोडवायचे आहे त्यापेक्षा कोणते सोडून द्यायचे आहे. काही पोट्टे इगोवर घेतात, काही पोट्टे काय करतात? इगोवर घेतात. सोडूनच दाखवतो बाबा मी आता, नाही तर मग किती वेळ लागो मग त्याला. सो तो एक प्रश्न सोडवल्यानंतर थोडी तुम्हाला पोस्ट मिळणार आहे त्या ठिकाणी. सो आपल्याला जर मेन्स द्यायची आहे तर थोडा इगो बाजूला ठेवावा लागणार आहे. मग कोणते लेफ्ट करायचे हे पण आपल्याला समजलं पाहिजे. सो हे जे आहे नॉलेज बेस कोणत्या ह्यानं जायचं, लॉजिक बेस कशाला जायचं, ट्रिक्स, आणि एवढं जर जात असाल तुम्ही तर तुम्हाला आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी, अपशब्द तर वापरू शकत नाही. सो कोणाचा कोणी रोखू शकणार नाही तुम्हाला पोस्ट मिळवण्यापासून. फक्त हे गणित जमलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. सो नॉलेज पण मिळणार आजच्या लेक्चरमधून. लॉजिक कुठं लावायचं आहे, ट्रिक्स कुठं वापरायचे आहे, कन्फर्म उत्तर सांगणार आहे की हे माहीत नसताना पण याचं उत्तर तुम्ही इझिली काढू शकता. सो याच्याबद्दल पण बोलणार आहे. सो सगळ्याच अँगलने त्या ठिकाणी आपण हॅमरिंग करणार आहे. चला मग डिस्कस करायला सुरुवात करूया. मग प्रश्न आपण 1 by 1 डिस्कस करायला सुरुवात करूया. पहा, पहिला प्रश्न आहे फिजिक्सचा आहे. सोपा प्रश्न आहे. पावसाळ्यात आपल्याला काय दिसतात? आकाशात सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसतो. येतं लक्षात? सो त्याच्या मागं नैसर्गिक घटनांचा तो परिणाम आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. सो सर्वात पहिले इंद्रधनुष्य आपल्याला दिसतो. त्यामध्ये किती कलर असतात विद्यार्थी मित्रांनो? आता तुम्हाला बेसिक हे माहीत असायला पाहिजे जर तुम्ही अभ्यास केलेला आहे प्रकाश नावाच्या टॉपिकचा फिजिक्समध्ये. प्रकाशवर ह्याच याच्यामध्ये 2 प्रश्न विचारलेले आहे. एका प्रकाश या टॉपिकवरती 2 प्रश्न विचारलेले आहे. सो 7 रंग दिसतात. तानापी हिनी पाजा, तानापी हिनी पाजा किंवा विबग्युअर इंग्लिशमध्ये म्हटलं जाते त्याला. हे 7 रंग आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतात. मग ते कशामुळं दिसतात? पावसाळ्यातच का दिसतो असं नाही आहे बरं का, की पावसाळ्यातच आपल्याला इंद्रधनुष्य दिसतो. सो जर तुम्ही एखाद्या डॅमला भेट दिलेली असेल आणि तिथून जर खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असेल, सो तो पाण्याचा विसर्ग होत असताना पाण्याचे तुषार उडतात तेव्हा पण इंद्रधनुष्य, आणि तो खूप सुंदर असतो. सो आमच्या इथंच एक डॅम आहे मोर्शी या ठिकाणी. सो नळ दमयंती, त्याला अप्पर वर्धा म्हणतात. म्हणजे सो त्या अप्पर वर्धामध्ये मी पाहिला होता, तो मस्त डॅमच्या वर इंद्रधनुष्य तयार झाला होता. सो तो का तयार होतो? तो होतो वॉटर ड्रॉपलेट्समुळं. म्हणजे पाण्याचे जे तुषार असतात, आपण असं म्हणू वॉटर ड्रॉपलेट्स, ह्या तुषारावर काही प्रक्रिया घडतात.
प्रकाश जो पडतो आहे सो त्याच्यावरती काही प्रक्रिया घडतात आणि ह्या घडलेल्या प्रक्रियेमुळं तुम्हाला इंद्रधनुष्य तयार होताना दिसतो. मग कसा दिसतो तर लक्षात घ्या, हा जो प्रकाश आहे तो याच्यावरती पडतो आहे. मी थोडासा वॉटर ड्रॉपलेट काय करतो, मोठा काढतो, म्हणजे तुम्हाला आकलन होईल ह्या गोष्टीचं चांगलं. बरोबर, हा वॉटर ड्रॉपलेट आहे. सो याच्यावरती काय झालेलं आहे, त्या ठिकाणी हा प्रकाशाचा किरण पडलेला आहे. प्रकाशाचा किरण पांढऱ्या रंगाचा असतो. बरोबर, सो तो जेव्हा ह्याच्यामधून जातो, ह्या वॉटर ड्रॉपलेटमधून जातो, सो सर्वात पहिल्यांदा एका माध्यमातून तो काय चाललेला आहे, वॉटर ड्रॉपलेटमध्ये दुसऱ्या माध्यमात चाललेला आहे. जेव्हा इन्सिडंट रे हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो त्याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हटलं जातं. मग त्याला मराठीमध्ये अपवर्तन असं म्हटलं जाते. त्याला काय म्हटलं जाते, अपवर्तन म्हटलं जातं. आता एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात गेला सो त्याचं काय झालं त्या ठिकाणी, अपवर्तन. आणि अपवर्तन होत असताना इथं त्याचं 7 रंगामध्ये डिव्हिजन होते. सो असे 7 रंग त्या ठिकाणी त्याचे तयार होतात. असे 7 रंगामध्ये त्याचं रूपांतर होणार. त्यानंतर हे जे पडलेले आहे, या सरफेसवरती पडलेले हे जे रे आहे ते आतल्या आत परत काय होतात, रिफ्लेक्ट होतात. आतल्या आत काय होतात त्या ठिकाणी, अशा पद्धतीनं रिफ्लेक्ट होतात. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं ते काय होणार, रिफ्लेक्ट होणार. म्हणजे काय, याच्यामध्ये रिफ्लेक्शन पण आहे. ज्या माध्यमातून किरण आला त्याच माध्यमात परत जात असेल, ज्या माध्यमातून आला त्याच माध्यमात परत जात असेल तर त्याला रिफ्लेक्शन म्हणतात. मराठीमध्ये त्याला परावर्तन म्हणतात. त्याला काय म्हणतात, परावर्तन म्हणतात. आणि जेव्हा एक किरण पडतो आणि त्याचं 7 रंगामध्ये डिव्हिजन होत असते तेव्हा त्याला अपस्करण असं म्हटलं जाते. त्याला काय म्हटलं जाते, अपस्करण. इंग्लिशमध्ये त्याला डिस्पर्शन म्हणतात. इंग्लिशमध्ये काय म्हणतात, त्याला डिस्पर्शन म्हणतात. अपवर्तन म्हणजे रिफ्रॅक्शन, त्याच्यानंतर रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तन, डिस्पर्शन म्हणजे अपस्करण. डिस्पर्शनचा शोध कोणी लावला, हे राज्यसेवेने विचारला यावर्षी. सो सर आयझॅक न्यूटननी लावलेला आहे, लक्षात घ्या. सर आयझॅक न्यूटननी शोध लावलेला आहे डिस्पर्शनचा. त्यांनी प्रिझम घेतला होता, त्यावर कलर प्रकाश मारला, त्याचं 7 रंगात रूपांतर झालं. तो एवढा हुशार होता त्यानं दुसरा प्रिझम उलटा पकडला तर त्या 7 रंगाचं परत एका बीममध्ये रूपांतर झालं. सो म्हणजे त्यानं ते प्रूव्ह करून दाखवलं होतं. त्याला काय म्हणतात, अपस्करण. त्याला काय म्हणतात, अपस्करण म्हणतात, डिस्पर्शन म्हणतात. मग हा काय होतो, असा बाहेर पडतो. बाहेर पडल्यानंतर मग हे 7 रंग आपल्याला काय होतात, इंद्रधनुष्य या स्वरूपामध्ये दिसत असतात. मग आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय विचारलेलं आहे बघा, त्याच्यात 1 बाय 1 पाहू आपण. अपवर्तन होते, सो बरोबर आहे, पाहिलं आपण अपवर्तन होते. त्यानंतर प्रकाशाचं अपस्करण होते, हे पण बरोबर आहे. इंटरनल रिफ्लेक्शन होते आहे, अंतर्गत परावर्तन होते. बाह्य परावर्तन होते का, बिलकुल नाही. इंटरनल रिफ्लेक्शन आहे, अंतर्गत परावर्तन होते आहे. सो ह्या 3 प्रक्रिया त्या ठिकाणी घडत आहेत. आणखी एक प्रक्रिया आहे जी या ठिकाणी घडत नाही, ती सांगायची राहिलेली आहे तुम्हाला, ती म्हणजे स्कॅटरिंग. ह्या स्कॅटरिंग येतं लक्षामध्ये. स्कॅटर म्हणजे काय होणे, लाईट त्या ठिकाणी फाटणे. आपल्याला आकाश निळं दिसते, कशामुळं, स्कॅटरिंगमुळंच दिसते आहे. कारण काय आहे की जो निळा रंग येतो आहे त्याची वेव्हलेंथ त्या ठिकाणी कमी असते आणि रेड रंगाची काय असते, वेव्हलेंथ जास्त असते. सो वेव्हलेंथ जास्त असल्यामुळं ह्या पद्धतीनं सो हा काय होतो, त्या ठिकाणी प्रकाश लांबपर्यंत जातो. कोणता, रेड कलर. परंतु तोच जर वेव्हलेंथ जास्त कमी असणारा, प्रकाश कमी, वेव्हलेंथ कमी आहे, त्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. सो हा त्या ठिकाणी काय होतो, समजा हा ब्ल्यू कलर म्हणू, त्याच्यानंतर पर्पल कलर, यांची वेव्हलेंथ काय असते, कमी. मग हा कलर फाटतो, फाटला की तो पसरतो. स्कॅटरिंगमुळे आपल्याला आकाश काय दिसत असते, निळं दिसत असते. इथं तो फिनॉमिना नाही आहे, स्कॅटरिंग हा फिनॉमिना इथं नाही आहे. येतं लक्षामध्ये. सी.व्ही. रमण माहीत असतील, त्यांनी रिसर्च केलेली आहे स्कॅटरिंगवर. प्रत्येकाचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे. विथ सायंटिस्ट तुम्हाला माहीत पाहिजे की आकाश निळं का दिसते. आधी लोकांना वाटायचं का आकाश निळं का दिसतंय बाबा, कारण पाण्याचं रिफ्लेक्शन पडते. आणि पाणी निळं काय आहे तर लोक म्हणायचे आकाशाचं रिफ्लेक्शन, म्हणजे मूर्खात काढायचे ते. मग सी.व्ही. रमणांनी सांगितलं की नाही, तिथं कोणता फिनॉमिना आहे, स्कॅटरिंग नावाचा काय आहे त्या ठिकाणी फिनॉमिना आहे. त्याच्यामुळं आकाश तुम्हाला काय दिसते आहे, त्या ठिकाणी निळं दिसते आहे. येतं लक्षामध्ये. आता माझ्या साईडने एक विचार करा की व्हेवलेंथ ही ब्ल्यू लाईटपेक्षा त्या ठिकाणी पर्पल कलरची आणखी कमी असते. म्हणजे रेडची सर्वात जास्त असते, सर्वात कमी पर्पल कलरची असते. तानापी हिनी पाजा जांभळ्या रंगाची सर्वात कमी असते. तरी तुम्हाला आकाश जांभळ्या रंगाचं न दिसता निळ्याच रंगाचं का दिसते, हे क्लासमध्ये पण मी समजावून सांगितलेलं आहे. पण तुमच्यासाठी एक थोडंसं आपण काय म्हणू शकतो, डोक्याला खुराक. तो त्याच्यावरती एकदा विचार करा की आकाश तर जांभळं दिसाल, तानापी हिनी पाजा, निळ्या रंगानंतर पारवा आणि जांभळा रंग आहे. मग आकाश हे पारवा किंवा जांभळ्या रंगाचं का नाही दिसत, निळ्याच रंगाचं का दिसते. सो याच्यावर एकदा विचार करा. पुढे जाऊया आपण. सायन्स आहे शेवटी ते. पुढे जाऊया आपण. सो हे कळालेलं आहे तुम्हाला. मग याचं उत्तर काय येणार विद्यार्थी मित्रांनो, ABC. आता हा त्या कॅटेगरीतला प्रश्न आहे जो तुमचा नॉलेजवरती सुटतो. म्हणजे याचं नॉलेजच पाहिजे, त्याच्याशिवाय हा प्रश्न तुम्हाला सोडवताच येत नाही. पुढे जाऊया.
खालीलपैकी ध्वनीसाठी बरोबर विधान तुम्हाला काय करायचं आहे, ओळखायचं आहे. बघा, ध्वनी हे अवतरंग असतात. आता मला ते कोणते अवतरंग अपतरंग समथिंग काहीतरी असतं ते मला स्वतःला कन्फ्यूज होते ते. पण मला हे चांगलं माहीत आहे की ट्रान्सवर्स वेव्ह कोणत्या असतात, टी वेव्स, आणि लॉन्जिट्युडनल वेव्स कोणत्या असतात. सो ह्याला नॉर्मली ट्रान्सवर्स वेव्ह म्हटल्या जाते, ज्यामध्ये क्रस्ट आणि ट्रफ असते. ह्याला ट्रान्सवर्स वेव्ह म्हटल्या जाते. येतं लक्षात. सो त्याला अवतरंग म्हणतात. याला टी वेव्ज म्हणू आपण. ह्याला काय म्हणू, टी वेव्ज, ट्रान्सवर्स वेव्ज. आणि ज्यामध्ये तुमचे कॉम्प्रेन्शन आणि रेरिफ्रॅक्शन्स असतात. तुमचे कॉम्प्रेन्शन्स अँड रेरिफ्रॅक्शन ज्यामध्ये असतात त्याला एल वेव्ज म्हटल्या जाते. सो त्याला अनुतरंग म्हटल्या जाते. एकदा बघून घ्या मराठीमध्ये काय म्हणतात, अनुतरंग म्हणतात. आता तुम्हाला काय विचारलं, ध्वनी विचारलं. सो ध्वनी कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतो, सो ध्वनी या कॅटेगरीमध्ये. सो माध्यम कसं व्हायब्रेट होते तर लॉन्जिट्युडनल वेव्ह ह्या पद्धतीनं, कॉम्प्रेन्शन रेरिफ्रॅक्शन्स. सो त्यामुळे तुमच्या कानात जेव्हा हे ध्वनीचे जेव्हा हे व्हायब्रेशन्स जातात, हे व्हायब्रेशन्स आहेत, हे पण व्हायब्रेशन आहे, हे व्हायब्रेशन अप अँड डाऊन आहे, हे रेरिफ्रॅक्शन कॉम्प्रेन्शन आहे. जेव्हा तुमच्या कानात जातात तेव्हा कानाच्या पडद्याला ते अशा पद्धतीनं व्हायब्रेट करतात. मग आपल्याला माहीत असते की म्हटल्यावर असा व्हायब्रेट होतो. मग तुम्हाला आकलन होतं की पुढचा माणूस बोललाय, बोललाय. कारण लहानपणी तुमच्या आईवडिलांनी तुमच्या डोक्यात असं सॉफ्टवेअर कोरलेलं असतंय. सो मग पडदा तसा हल्ला की त्याला म्हणायचं आपण. तेलुगू लोकांना तेलुगू कळते, तमिळ लोकांना तमिळ कळते. हा त्याच्या मागचं काय आहे, लॉजिक आहे, कॉम्प्रेन्शन अँड रेरिफ्रॅक्शन. येते लक्षामध्ये. सो त्याच्यामुळे हे विधान काय असणार, चुकीचं असणार. त्यांनी म्हटलेलं आहे ट्रान्सवर्स वेव्ह, तर ट्रान्सवर्स वेव्ह नाही आहे. त्या कोणत्या वेव्ज आहेत त्या ठिकाणी, लॉन्जिट्युडनल वेव्ह आहेत. येतं लक्षामध्ये. अणुतरंग आहे, अवतरंग नाही आहे. ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगाची वारंवारता ही 20 किलो हर्ट्झ आणि त्यापेक्षा अधिक असते. हे पण विधान काय आहे, चुकीचं आहे. बघा, 3 प्रकारचे साऊंड असतात त्या ठिकाणी, किंवा 3 फ्रिक्वेन्सी जी असते त्या ठिकाणी, त्याला वारंवारता म्हणतो आपण. ती आपण 3 कॅटेगरीमध्ये डिव्हाइड करतो. एक 20 हर्ट्झपेक्षा कमी, एक 20 हर्ट्झ ते 20 किलो हर्ट्झ, किंवा 20,000 हर्ट्झ पण म्हणू शकता. किलोला 3 शून्य वाढवू शकता तुम्ही. आणि तिसरी आहे एक 20 किलो हर्ट्झपेक्षा जास्त, किंवा 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त. 20 किलो म्हणा किंवा 20,000 हर्ट्झ म्हणा, एकच आहे. आता हे जे आहे, म्हणजे हा जो पहिला प्रकार दिसतो तुम्हाला, सो हा जो पहिला प्रकार आहे याला म्हटलं जाते इन्फ्रासोनिक. याला म्हटलं जाते त्या ठिकाणी ऑडिओएबल रेंज. ह्याला म्हणतात अश्राव्यातीत ध्वनी, मराठीमध्ये अश्राव्यातीत ध्वनी. सो ह्याला म्हटल्या जाते ऑडिओएबल रेंज, श्रवणेबल म्हणू शकतो किंवा श्रवण करता येण्यासारखे. आणि याला म्हटल्या जाते अल्ट्रासोनिक. आता हे जे असतात आकाराने जे मोठे प्राणी असतात ना, तेच ही रेंज तयार करू शकतात. म्हणजे 20 हर्ट्झपेक्षा जास्त, ज्या आकाराने खूप मोठे असतात. सस्तन प्राणी, फॉर एक्झाम्पल व्हेल आहे. व्हेल हा सस्तन प्राणीच आहे पोरांनो. व्हेल काय आहे, सस्तन प्राणी आहे. लक्षात ठेवा. पाण्यात जरी पोहत असला तो मासा नाही आहे, सस्तन प्राणी या कॅटेगरीमध्ये येतो. ॲक्च्युली तो जमिनीवर धावणारा प्राणीच होता, पण त्याला एका बेटावरून दुसऱ्या बेटावर जायला अडचणी यायच्या. सो तो सतत पाण्यातून पोहत दुसऱ्या बेटावर जायचा, दुसऱ्या बेटावरून पोहत तिसऱ्या. काही दिवसांनी तो पाण्याचा जायला लागला, मग बेटं गाठायचेच नाही. मग त्याचं शरीर, त्याचं हे, पण आजही त्याला कल्ले विद्रे नसतात श्वास घेण्यासाठी, फुफ्फुस असते, म्हणून त्याला तळभागावर यावं लागतं श्वास घेण्यासाठी. सो तो प्राणीच आहे व्हेल. व्हेल मासा म्हणा, हत्ती म्हणा, त्यानंतर गेंडा म्हणा. सो हे जे प्राणी आहे हे काय असतात, त्या ठिकाणी आकारानं मोठे आहे, पण त्यांच्या फ्रिक्वेन्सी आवाजाची फार कमी असते. 5 हर्ट्झच्या तितक्यातच असते, फक्त जास्त नसते. सो एवढी कमी असते. पण जी तुमची ऑडिओबल रेंज आहे, जे माणसं ऐकू शकतात, हे 20 हर्ट्झपेक्षा जास्त आणि 20,000 हर्ट्झपेक्षा कमी असते. मग ह्याला काय, श्रवणीय म्हणू शकतो आपण, ऐकण्यासारखं. याच्यामध्ये मानव मोडतात विद्यार्थी मित्रांनो. आणि अल्ट्रासोनिक आकाराने लहान असणारे वटवाघूळ म्हणू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये वटवाघूळ त्याचं काय आहे, बेस्ट एक्झाम्पल आहे. जे आकाराने लहान असतात, उंदीर म्हणू शकता तुम्ही. उंदीर आहे, वटवाघूळ आहे, जे आकाराने लहान प्राणी आहे. सो ते काय करत असतात, अल्ट्रासोनिक त्या ठिकाणी वेव्हज काय करत असतात, निर्माण करत असतात. हे त्याचे 3 क्रम. मग माणसाची रेंज काय आहे, 20 हर्ट्झ ते 20 किलो हर्ट्झ. खूपदा विचारलेलं आहे परीक्षेमध्ये, सोपी गोष्ट आहे ही. त्याच्यामुळं हे विधान काय असणार, चुकीचं असणार तुमचं. ध्वनी तरंगाच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते, बरोबर आहे. सो तुमचा सॉलिड असू द्या, सॉलिडमधून तर आणखी फास्ट जातो ध्वनी. लिक्विड त्याच्यापेक्षा कमी, एअर त्याच्यापेक्षा कमी, मात्र व्हॅक्यूममधून जाऊ शकत नाही.
व्हॅक्यूममधून काय जाऊ शकतो, लाईट, जो ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. परंतु या वेव्हच्या वाहण्यासाठी माध्यमाची लॉन्जिट्युडनल वेव्ह जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असतील तर माध्यम पाहिजे. माध्यमाला व्हायब्रेट करूनच त्या पुढे जातात. इथं माध्यमाचं व्हायब्रेशन होत नाही. लाईट वेव्हजला माध्यमाची गरज नसते. सो त्यामुळं इथं ध्वनी तरंगाला माध्यमाची गरज आहे. स्पेसमध्ये तुम्ही एकमेकाशी नाही बोलू शकत, येते लक्षामध्ये, कारण तिथून आवाज जातच नाही, कारण माध्यमच नाही आहे, व्हॅक्यूम आहे. सो तिथं किती ओरडले जोरात तरी आवाज बाहेर जात नाही. सो हे विधान काय आहे, बरोबर आहे. अनियतकालिक ध्वनी तरंगांना गोंधळ असे म्हणतात. आता एक लक्षात घ्या बरं का, म्हणजे हे इथं सोपं आहे. हे परीक्षेत जर असं एखादं अवघड आलं आणि असं जर एखादा सहसा म्हणतोय, 80% केसमध्ये तुम्ही बरोबर असणार, 20%मध्ये चुकू पण शकता बरं का. सो असं जेव्हा सहसा ब्रॅकेटमध्ये एखाद्याचं इंग्लिशमध्ये फॉर्मॅट दिला जातो ना, ॲक्च्युली गोंधळ हा शब्द चुकीचा आहे, गोंगाट पाहिजे त्याच्यासाठी. सो गोंधळ म्हणा, गोंगाट म्हणा, पण इथं ब्रॅकेटमध्ये दिलं म्हटल्यानंतर सहसा ते स्टेटमेंट बरोबर असते. कधीही विचार करताना पेपर सेटरच्या अँगलने विचार करायचा. पेपर सेटर, सो पेपर सेटर त्याला चुकीचं विधान सेट करण्यासाठी जास्त डोकं लागत नाही, पण बरोबर विधान सेट करण्यासाठी त्याला 10 वेळा विचार करावा लागतो की हे विधान चुकलं नाही पाहिजे. कारण लोक क्लेम करतात ना नंतर, सर असं आलं होतं, तुम्ही गौताळा अभयारण्य आहे, मग गौताळा राष्ट्रीय उद्यान कसं काय टाकलं तिथं, पोरं क्लेम करतात ना नंतर. सो त्याच्यामुळं मग त्यांना गोंधळाला ब्रॅकेटमध्ये नॉईज द्यावंच लागते. असं दिलं की समजायचं आहे बरोबर आहे स्टेटमेंट. याचं लक्षामध्ये आपण त्यांच्याहून हुशार बनायचं, म्हणजे आयोगाच्या एक पाऊल पुढं चालायचं नेहमी, याचं लक्षामध्ये. सो आपण आयोगाच्या पाठीमागं धावतो नाही, आयोगाच्या पुढे एक पाऊल टाकायचं. सो तो फॅक्टर आहे. म्हणून सी आणि डी हे दोन विधानं काय आहे त्याच्यामध्ये बरोबर आहे. सी आणि डी हे दोन विधानं काय आहे बरोबर आहे. आपण पुढे जाऊया. म्हणजे डी जरी माहीत असलं तुम्हाला, हे बाकी काय माहीत नसलं, डी जरी माहीत असलं तर मारू शकता. डी एका याच्यात आहे, चौथ्या याच्यामध्ये. चलो आगे चलते हैं. मग हे असे पॉईंट आउट करून घ्या. मी तर म्हटलं माझ्या ट्रिक्ससाठी तुम्ही काय करा, ट्रिक्स आणि लॉजिक दोन गोष्टींसाठी आणि नॉलेजसाठी पण वही बनवा, स्पेशल बनवा. हे नॉलेज तुम्हाला कुठेच मिळणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, लॉजिक तर कोणी सांगणारच नाही, कारण पेपरचं ॲनालायसिस एवढं चांगलं कोणी करू शकत नाही. तो एक विद्यार्थीच करू शकतो. कोण? ज्यानं भरपूर वर्षापासून या आयोगाचे पेपर दिलेले आहे. सो तुम्हाला हे नक्की कामी येणार परीक्षेमध्ये. पेपर झाल्यावर माझी आठवण येईल किंवा पेपरात तुम्हाला माझी नक्की आठवण येणार. म्हणजे पुढे जाऊया. प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतात. वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो. आता त्यांनी काय केलं, हे स्टेटमेंट सोपे आहे, पण त्यांनी काय केलं, योग्य स्पष्टीकरण आहे की नाही याच्यावरती आयोग खेळलेला आहे. मग आता याच्यासाठी मला थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगावं लागणार. आता ही सोपी गोष्ट आहे बरं का. ह्याला म्हणतो आपण माध्यम. समजा आपण ही ग्लासची काय आहे, हा ग्लास आहे असं कन्सिडर करू. ह्याला डेन्सर मीडियम म्हटलं जाते आणि हवेला रिअरर मीडियम म्हटलं जाते. इंग्लिशमध्ये जेव्हा आपण ह्या गोष्टींचा अभ्यास करतो, प्रकाशच्या गोष्टीचा अभ्यास करताना रिअरर आणि डेन्सर मीडियम म्हणतो. बघा नॉर्मली असं असते की जेव्हा तुमचा लाईट रे आहे, ज्या ठिकाणी इन्सिडेंट होतो तिथं नॉर्मल काढलं, याला नॉर्मल म्हणतात. स्तंभिका, मराठीमध्ये काय म्हणतात, स्तंभिका. याच्यावर जेव्हा हा किरण पडतो प्रकाशाचा, तर तो एअर माध्यमातून येतो किंवा वायू माध्यमातून त्या ठिकाणी येतो. आणि जेव्हा एका माध्यमातून किरण दुसऱ्या माध्यमात जातो, त्याचा स्पीड त्या ठिकाणी 100% बदलतो. इथं रेझिस्टन्स वाढतो, त्याच्यामुळे इथं स्पीड कमी होतो, कारण डेन्सर मीडियम आहे, त्यामुळं लाईटचा स्पीड इथं कमी असणार. इथं त्याला रेझिस्टन्स कमी असतो, त्यामुळे इथं त्या ठिकाणी लाईटचा स्पीड वाढणार. लाईटचा स्पीड 3 × 10⁵ किंवा किलोमीटर पर सेकंद म्हणू शकता, किंवा 3 × 10⁸ मीटर पर सेकंद म्हणू शकता. हा आहे काय, लाईटचा म्हणजे प्रकाशाचा वेग आहे. हा कोणत्या माध्यमात आहे, व्हॅक्यूममध्ये किंवा एअर माध्यमामध्ये म्हणू. पण हा जेव्हा ह्याच्यात जातो ग्लास स्लॅब किंवा पाण्यामध्ये, तर त्याचा स्पीड कमी होतो. पाण्याचा स्पीड काय होतो त्या ठिकाणी, कमी होतो. मग आता हे तर माहीत आहे, एका माध्यमातून जाताना एअरचा स्पीड काय होणार त्या ठिकाणी, कमी. तर जेव्हा हे एअरचा म्हणतो, प्रकाशाचा स्पीड काय होतो, कमी होतो. आता हे तर गोष्ट एकदम बरोबर आहे. वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग हा काय असतो, वेगवेगळा असतो. आता हे स्पष्टीकरण आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं. त्यासाठी लक्षात ठेवा, जेव्हा प्रकाश वाहतो, सो तो काय करतो, स्वतःचा असा आजूबाजूला स्वतःचा आपण असं म्हणू प्रभाव क्षेत्र तयार करतो. आपण काय म्हणू त्याला, इन शॉर्ट प्रभाव क्षेत्र. आणि तो जेव्हा त्याची स्पीड जेव्हा एअरमध्ये आहे ती कॉन्स्टंट असल्यामुळं प्रभाव क्षेत्राच्या ह्या ज्या रेषा असतात त्या एकदम काय असतात, कॉन्स्टंट असतात. जेव्हा तो इथं एंट्री मारणार आहे ग्लास स्लॅबवर, त्याचा अचानक स्पीड काय होणार आहे, कमी होणार आहे. त्याच्यामुळं हे जे आहे हे एअरमध्ये आहे, हा भाग जो एअरमध्ये आहे तो तर त्याचा कॉन्स्टंट असणार आहे. मात्र जो ग्लास स्लॅबला हे झालेला आहे तिथं त्याची स्पीड काय होऊन जाईल, त्या ठिकाणी कमी होऊन जाईल. आता हा एअरचा भाग आहे, हा जास्त असणार. एअरचा भाग काय आहे, स्पीड जास्त असल्यामुळं एअरमध्ये हा भाग जास्त असणार, पण त्याची स्पीड इथं कमी झाली ना ग्लास स्लॅबमध्ये, त्यामुळे हा भाग काय असणार, कमी असणार.
म्हणजे ही जी प्रभाव क्षेत्र आहे हे स्पीडमुळं काय होणार, कमी झाल्यामुळं कमी होऊन जाणार, हे जास्तच राहणार, कारण एअर मीडियममध्ये आहे हे प्रभाव क्षेत्र त्याचं, त्याच्यामुळं इथं कमी झाल्यामुळं प्रकाशाचा किरण इकडं असा ओढला जाणार. म्हणून असं म्हणतात की स्तंभिकेकडं झुकतो प्रकाशाचा किरण जो आहे तो काय होतो, स्तंभिकेकडं झुकतो. म्हणजे इन्सिडंट याला म्हणतात अँगल ऑफ इन्सिडन्स आणि याला म्हणतात अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. एका मीडियममधून दुसरीकडे जातो त्याला रिफ्रॅक्शन. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ऑलवेज लेस दॅन अँगल ऑफ इन्सिडंट. ऑलवेज नाही म्हणतायत, जेव्हा रिअरर मीडियममधून तुम्ही डेन्सर मीडियममध्ये जाता. मग हे त्याच्या मागचं काय आहे, कारण आहे की प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना मार्ग बदलतात. हे मार्ग बदलतात. हे बघा, हे असा मार्ग, हे असा सरळ गेला का निघून, नाही असा नाही गेला, इथं मार्ग बदलला त्याने. बरोबर आहे का, कारण वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग काय आहे, कमी जास्त आहे. सो त्याच्यामुळं ए विधान काय असणार, बरोबर. विधान असत्य असून त्याचे योग्य स्पष्टीकरण बी हे होय. सो हे 100% बरोबर आहे. हे त्याच्या मागचं काय आहे, लॉजिक आहे. येतं लक्षात. एवढ्या डिटेल जाऊन करावं लागतंय तर परीक्षेत कामी येतो अभ्यास, अदरवाईज नाही. पुढे जाऊया. हाही नॉलेजनं सोडवण्याचा प्रश्न होता, त्याच्याशिवाय तुम्हाला जमणारच नाही हे. पुढे जाऊया आपण. अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात. सोपा प्रश्न आहे, फॅक्च्युअल आहे. निल्स बोरचा फॉर्म्युला आहे 2n². निल्स बोरनं काय केलेलं आहे बघा, त्याच्या आधी अर्नेस्ट रुदरफोर्ड आला होता, त्यांनी म्हणजे प्रतिकृती मांडलेली आहे कशाची, अणूची, की अणू कशा पद्धतीने आहे. फार जुनं म्हणजे महर्षी कनादापासून त्या प्रतिकृती मांडण्यात. आधुनिक कालखंडामध्ये डाल्टन आहे, ज्यानं त्यांनी त्याला बिलियर्ड बॉल मॉडेल म्हणतात म्हणजे. सो त्यानंतर तुमचा त्याच्यामध्ये जे थॉम्सन आला, सो त्यांनी प्लम पुडिंग मॉडेल मांडलेलं होतं पहा, ज्याला फादर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणतात. सो जशा टरबुजाच्या बिया असतात तसं निगेटिव्ह चार्ज असतात आणि पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कलिंगडाचा आतला रेड भाग, त्याला प्लम पुडिंग मॉडेल म्हणतात म्हणजे. त्यानंतर हा आला आपला अर्नेस्ट रुदरफोर्ड. मी नॉलेज देतोय बरं का तुम्हाला. अर्नेस्ट रुदरफोर्ड आला, सो त्यानं प्रतिकृती मांडली ग्रहगोलीय. त्याच्यानंतर जो आला होता निल्स बोर, यांनी हा फॉर्म्युला सांगितलेला आहे की इलेक्ट्रॉन जे आहे ते विविध कक्षांमध्ये कोणाच्या भोवती फिरत असतात, केंद्रकाभोवती फिरत असतात. केंद्रकामध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि निगेटिव्ह चार्ज असणारे किरण जे आहे ते त्याच्या भोवती फिरत असतात. मग विविध कक्षांमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन असू शकतात, तर त्यांना फॉर्म्युला सांगितला 2n². n म्हणजे काय, कक्षा. मग तुम्ही जर पहिली कक्षा घेत असाल तर n 1 असेल. मग पहिल्या कक्षेमध्ये n जर 1 घेतला तर n गुणेला 1चा वर्ग, मग 1चा वर्ग 1 होतो 2, म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये किती येणार, 2 इलेक्ट्रॉन येणार. मग दुसरी कक्षा घेतली तर 2, 2चा वर्ग, n ची किंमत 2 टाकली आपण, 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 येणार. तिसरी कक्षा घेतली तर 2 गुणेला 3चा वर्ग, 3 त्रिक 9 गुणेला 2, 18 इलेक्ट्रॉन येणार. चौथी घेतली तर 32 येणार. सो मग असं ते वाढत जाणार. आलं लक्षामध्ये. सो हे ह्या पद्धतीनं फॉर्म्युल्यामध्ये टाकलं की रप्कन काय होऊन जाते, तुमचं उत्तर येऊन जाते. हा पण एक सोपा प्रश्न होता. आता कोणते प्रश्न सोडून द्यायचे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे असं मी बोललो होतो. असं मी तुम्हाला बोललो होतो. 50% क्वेश्चन नॉलेज आहे, 10% क्वेश्चन तुम्हाला सोडून द्यायचे आहे. मग हा क्वेश्चन त्याच्यामध्ये मोडत होता. 10% प्रश्न तुम्हाला सोडून द्यायचे आहे. सो इथं डोकं लावत बसायचं नाही जास्त. तरी मी आता एक शिक्षक म्हणून समजावून सांगतोय काय भानगड आहे. एकमेकांशी काटकोनात असलेल्या अक्षावर समपृष्ठाचे छेद खालीलप्रमाणे असतील तर समपृष्ठाचे मिलर निर्देशांक. कुठलंही पुस्तक किंवा 10वी 12वीचं पण हे जास्त एक्सप्लेन करत नाही. मिलर निर्देशांक ते ह्या पद्धतीनं काढल्या जातात. 1/x + y, म्हणजे 3 त्यांनी हे घेतलेलं आहे, x y z ॲक्सिस, मग 1/z ॲक्सिस. मग त्याच्यात त्यांनी x काय दिलं आहे, 2a दिलेला आहे, 3b दिलेला आहे, 4c दिलेला आहे. मग ते काय येणार, 1/2a, 1/3b, 1/4c. मग ह्याचा काय काढावं लागतं, त्याच्यामध्ये लसावी काढावा लागतो, तो 12 येतो. मग बेसख 12, 4 त्रिक 12, 3 चौक 12, सॉरी 4 त्रिक 12. 12ने ह्याला गुणलं प्रत्येकाला की तुमचे मिलरचे निर्देशांक तुम्हाला मिळतात. याचा लसावी काढून त्याचं 1 नंबरचं उत्तर येतं. पण अशा प्रश्नांच्या फंद्यात पडायचं नाही. जास्त काही लॉजिकही लावत बसायचं नाही किंवा नाही लेफ्ट करून टाकायचं. पुढे जाऊया आपण. पुढे जाऊया. हा सोपा प्रश्न आहे, पण हा जर तुम्ही गणिती वेळी गेलं तर नाही सुटत तुमचा. ह्या लॉजिकनं सोडवायचा प्रश्न आहे. हा कशाने येतो, त्या ठिकाणी लॉजिकनं सोडवायचा प्रश्न आहे. ट्रिक्सनं, लॉजिकनं, नॉलेजने. हा नॉलेजनी नाही सुटत. नॉलेजनी जर गेलं तर वितळलेल्या सोडियम क्लोराईडमधून 100 अँपियर त्या ठिकाणी विद्युत त्या ठिकाणी सोडलेली आहे. ती 965 सेकंदासाठी सोडलेली आहे. तर ॲक्च्युली पोट्टे फिजिक्सचेच गणित सोडवत नाही, केमिस्ट्रीचे केव्हा सोडवावं त्यांनी. सो ते ह्याच्यानुसार जर सोडवतो म्हटलं नॉलेजनुसार सुटत नाही, पण लॉजिकनुसार नक्की सुटतो. लॉजिकनुसार कसा सुटतो, सो ह्यांनी काय म्हटलेलं आहे, सोडियम 23 आहे. येतं लक्षामध्ये, सोडियम 23 आहे. मग इथं काय असणार, सोडियम 23 आहे, 23 आहे, 23 आहे, 23 आहे.
मग सोडियम जर 23 आहे तर क्लोरीन पण 35.5 असायला पाहिजे. तो त्याचा अणुवस्तुमानांक आहे, हा त्याचा अणुअंक आहे, अणुवस्तुमानांक आहे. 23 याचा अणुवस्तुमानांक आहे, 11 त्याचा अणुअंक आहे, इथं 17 त्याचा अणुअंक आहे, अणुवस्तुमानांक 35.5. मग इथं 23 जर अणुवस्तुमानांक दिलेला आहे तर अणुअंक पण याचा अणुवस्तुमानांक 23 दिलाय सोडियमचा, तर क्लोरीनचा पण 35.5 यायला पाहिजे, नाही तर इम्बॅलन्स होऊन जाईल. म्हणून हे 2 पैकी एक उत्तर असणार. हे 2 तर ऑप्शन इथंच कटतात तुमचे, हे 2 तर ऑप्शन इथंच कटतात. आणि जर बेसिक नॉलेज तुम्हाला असेल, लॉजिक लावायचं म्हटल्यास नॉलेज पाहिजे बरं का, लॉजिक लावायचं म्हटल्यानंतर नॉलेज पाहिजे. आता बघा 2 इलेक्ट्रोड्स असतात त्या ठिकाणी. जेव्हा तुम्ही अपघटन करता एखाद्या लिक्विडचं, सो तिथं 2 असतात, एकाला ॲनोड म्हणतात आणि दुसऱ्याला कॅथोड म्हणतात. 12वीला मला हे ॲनोड आणि कॅथोड काहीच कळायचं नाही. म्हणजे 12वीत शिक्षक पण असे शिकवायचे की बाबा डिटेलमध्ये समजावून सांगतो काय असते ॲनोड कॅथोड. ते मग मी काय केलं होतं, माझं लक्षातच राहायचं आणि माझे गणित चुकायचे केमिस्ट्रीचे, म्हणून मी लक्षात ठेवलं होतं अध म्हणजे ॲनोडवर धनप्रभार असतो आणि कॅथोडवर काय असतो, ऋणप्रभार असतो. मग ऑब्वियसली आहे, जेव्हा NaClचं तुम्ही अपघटन कराल तेव्हा Na वर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि Cl वर निगेटिव्ह चार्ज असतो. Cl कोणाकडे जाईल, जिथं पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह आहे ना, पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होईल. मग Cl कुठं जाईल, ॲनोडवर जाईल आणि कॅथोडवर काय जमा होईल, पॉझिटिव्ह चार्ज असणारा सोडियम जमा होईल. मग सोडियमसाठी कॅथोड कुठं आहे, सो इथं आहे, सोडियमसाठी कॅथोड आणि क्लोरीनसाठी ॲनोड आहे. मग हे उत्तर आहे. येतं लक्षामध्ये, STA निघतंय, काढणारा पाहिजे, येतं लक्षामध्ये. सो हे असं एवढं जरी माहीत असलं ना, तुमचं उत्तर इझिली सुटून जातं, इझिली. पुढे जाऊया आपण. सुटलाच नाही पाहिजे क्वेश्चन, 15 पैकी 14-13 प्रश्न सुटलेच पाहिजे आपले आणि त्याच्यात किमान 10 ते 11 बरोबर आलेच पाहिजे पेपरमध्ये. मार्कच जाऊ द्यायचे नाही, म्हणजे अशी मोर्चेबांधणी करायची जबरदस्त, मार्क गेलाच नाही पाहिजे तुमचा. हां, आता हे सुरू झालं तुमचं प्राणीशास्त्र. हा म्हणजे त्यावेळेसचा हा अवघड क्वेश्चन आहे आणि याच्यानंतर पण परत आयोगाने एका पेपरमध्ये विचारलेला आहे. म्हणजे येणाऱ्या कालखंडात परत ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न बनणार. लक्षात ठेवा, प्राणीशास्त्र करताना 2 प्राणीशास्त्रावर तुम्हाला भर द्यावा लागणार पोरांनो. 3ऱ्या आणि 4थ्या नंबरचा फायलम. 3ऱ्या नंबरचा आहे प्लॅटीहेल्मिंथिस आणि 4थ्या नंबरचा आहे ॲस्कॅल्मिंथिस. सो प्लॅटीहेल्मिंथिस आणि ॲस्कॅल्मिंथिसवर प्राणीशास्त्रामध्ये आयोगाने सलग प्रश्न विचारलेले आहे. आता ते त्याच्यात फार खोलात गेलेले आहे. सो प्लॅटीहेल्मिंथिसचे अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून वर्णन करता येते. आता प्लॅटीहेल्मिंथिस 2 असतात पहा, प्लॅटीहेल्मिंथिस आणि ॲस्कॅल्मिंथिस. प्लॅटीहेल्मिंथिस तुम्ही पहा, पेपर उघडून पहा, त्यांनी तेच घेतलेलं आहे. म्हणजे प्लॅनेरियाला डुगेसिया म्हणून त्याचा प्लॅटीहेल्मिंथिस आणि ॲस्कॅल्मिंथिसवरच आयोगाने प्रश्न विचारलेले आहे. आणि आजचं हे जे एक्सप्लेनेशन आहे तुम्हाला जे देणार आहे ते येणाऱ्या कालखंडात कामाला येणार आहे. सो मोर्चे बांधणी हे तर परफेक्ट करूच आपण, पण याच्यापेक्षा बियॉन्ड पण नॉलेज पाहू आपण. ॲस्कॅल्मिंथिस, याच्यावर कमांड पाहिजे, लयच जबर कमांड पाहिजे. सो मला आधी बायोलॉजी जमत नव्हतं, मला ते फार विकनेस फील व्हायचा. माझ्या एका फ्रेंडनं मला तात्पुरतं बायोलॉजी प्रिपेअर करून दिलं होतं, ठीकठाक डामाडोल. पण आता लॉकडाऊन लागलं होतं ना, लिटरली मी UGCचे पुस्तक वाचून प्रिपेअर केलं बायोलॉजी. त्याच्यामुळे हा पोर्शन बाप झालेला आहे माझा, म्हणजे बियॉन्ड. म्हणजे एखादा 12वीचा शिक्षक पण जेवढं शिकवणार नाही डिटेलमध्ये तेवढा हा पोर्शन मी चांगला सांगू शकतो. सो प्लॅटीहेल्मिंथिस, बघा नावातच उत्तर आहे. प्लाटी म्हणजे प्लेट, प्लाटी म्हणजे काय, प्लेट, आणि हेल्मिंथिस म्हणजे कृमी. प्लेट म्हणजे जे चपटे कृमी असतात, प्लेट म्हणजे कोणते कृमी येतात त्याच्यामध्ये, चपटे कृमी. नॉर्मली ज्या फ्लूक असतात सहसा चपटे कृमी, सो ते याच्यामध्ये येतात. आणि ॲस्कॅल म्हणजे ॲस्कॅल्मिंथिस, ॲस्कॅल म्हणजे गोल, येतं लक्षामध्ये. हेल्मिंथिस म्हणजे काय, ॲस्कॅल्मिंथिसमधलं हेल्मिंथिस म्हणजे काय, सो कृमी, आणि ॲस्कॅल म्हणजे काय त्या ठिकाणी गोल, सो ह्याला गोलकृमी म्हणतात. ॲस्कॅल्मिंथिस म्हणजे गोलकृमी. आता एकदा परीक्षेत विचारलं होतं ॲस्कॅरिस लुब्रिकॉर्डेस. ॲस्कॅरिस म्हणजे गोल, जे आपल्याला जंतवतात ना त्यांना ॲस्कॅरिस लुब्रिकॉर्डेस म्हटलं जातं. सो मग ते कशात येतील, ॲस्कॅल्मिंथिसमध्ये येतील. चपटे कृमी, आणि दोनही पॅरासायटिक असतात. तुमच्या बॉडीला पॅथोजन्स, पॅरासायटिक म्हणू शकता, तुमच्या बॉडीला अपाय पोहोचवतात. फार डेंजरस असतात हे. एक्सेप्शन जर एखादे 2 सोडले ह्याचे तर डेंजरसच असतात. सो याचं ते बेस्ट एक्झाम्पल आहे पा प्लॅनेरिया. नेहमी विचारतात, पण आयोगाने काय केलं, प्लॅनेरिया सरळ सरळ येऊन जाईल पोरांना, पाठ असते पोरांना, चपट्या कृमीमध्ये प्लॅनेरिया येतो म्हणून त्याचं नाव डुगेसिया करून टाकलं होतं पेपरमध्ये. सो लक्षात ठेवा, तो एक प्लॅनेरियाला दुसरा एक शब्द आहे डुगेसिया नावाचा. त्याचं रिजनरेशन होत असते पहा, असा एक तो जीव आहे, तो पाहिलं असेल थोडीशी शेपटी टाईपमध्ये, आणि त्याला 2 असे आय स्पॉट असतात, डोळे नसतात. सो मग त्याला कुठूनही तोडलं ना, इथून जर असं तोडलं तर त्याचं रिजनरेशन होत असते, त्याला पुनर्जनन म्हणतात. म्हणजे सो याचं प्रजनन पण विचारतात परीक्षेमध्ये.
सो तुम्हाला तेही पाठ पाहिजे. रिजनरेशन कोणाचं होत असते, फ्रॅगमेंटेशन कोणाचं होत असते, बडिंग कोणाचं होते, हायड्राचं बडिंग होत असते, तारामास्याचं पण बडिंग होत असते. सो हे काय आहे, नॉन सेक्शुअल, असेक्शुअल म्हणू शकतो आपण. सो अलैंगिक प्रजननाचे हे प्रकार आहे जे प्राणी काय असतात त्या ठिकाणी मल्टीसेल असतात. येणार आहे आपण त्याच्याबद्दल पण बोलू. पाहता हे प्लॅटीहेल्मिंथिस आहे. आता त्यांनी इथं 3 रूपांतर दिलेले आहे बघा. आता हे प्लॅटीहेल्मिंथिसला सगळ्याच्या फ्लॅटवर्म कारण त्यांना माहिती आहे. पण मराठीत दिलं का चपटेकृमी, मराठीत देत नाहीत ते, लय बदमाशी आयोगवाले पोट्टे मराठीत करून जातात. काही पोरं असं मराठीचा अट्टास धरतात, इंग्लिश पाहणारच नाही, डुबलेच ते पोरं म्हणजे जे असे म्हणतात इंग्लिश पाहणारच नाही. येतं लक्षामध्ये. सो तुम्हाला करावंच लागणार आहे, पर्याय नाही आहे. चपटेकृमी शब्द देऊ शकले असते, दिला नाही त्यांनी, फ्लॅटवर्म दिला. सगळ्याच्यात फ्लॅटवर्म आहे. म्हणजे आयोगाला हे अपेक्षित आहे की प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये फ्लॅटवर्म येतात हे तुम्हाला माहितीच असलं पाहिजे. सो हा ऑप्शन कटला. आता खेळायचं आहे तुम्हाला, ट्रिप्लोब्लास्टिक आहे की असिलोमेट आहे. आता ते इथं देऊ शकले असते बरं का, 3 स्तरीय देहगुहा. काय देऊ शकले असते ते, 3 स्तरीय देहगुहा. दिलं का त्यांनी मराठीमध्ये? बिलकुल नाही, त्यांनी दिलं ट्रिप्लोब्लास्टिक. सोपं आहे, आजच शिकवलं मी. आज मॅरेथॉन लेक्चर घेतलं होतं त्यांचं प्राणीशास्त्राचं, माझ्या मॉर्निंगच्या बॅचचं. त्यामध्ये समजावून सांगितलं मी त्यांना की त्या ठिकाणी चपटेकृमी घ्या किंवा गोलकृमी घ्या, यांची बॉडी जी आहे ते ट्रिप्लोब्लास्टिक असते. म्हणजे त्याच्यामध्ये 3 लेयर्स असतात. येतं लक्षात. जर एखादा प्लॅनेरिया जर तुम्ही तोडला असा आणि त्याला जर त्याची बॉडी स्ट्रक्चर पाहतो म्हटलं तर तुम्हाला अशा 3 हे दिसतात. याला गट म्हणतात. म्हणजे इथं अन्न असते, जसं आपल्या पोटामध्ये आपलं अन्न असते ना, सो ह्याच्यामध्ये अन्न असते, त्याला गट म्हणतात. म्हणजे ह्याला एंडोडर्म म्हणतात. जी आतमधली लेअर आहे त्याला काय म्हटलं जाते, एंडोडर्म म्हटलं जाते. एंडोडर्म म्हटलं जाते. त्याच्यानंतर ही मधली जी लेअर आहे ती मधात आहे म्हणून त्याला मेझोडर्म म्हटलं. डर्म म्हणजे त्वचा. डर्म म्हणजे काय, डर्मिकूल, त्वचेला कूल लागते. डर्मेटॅटिस रोग झाला आहे मला, डर्मेटॅटिस म्हणजे काय झालं, स्किन खाजवायला लागलेली आहे. डर्म म्हणजे त्वचा. मेझोडर्म मधली त्वचा, इंडोडर्म आतली त्वचा, एक्झोडर्म किंवा एक्टोडर्म म्हणतात त्याला. एक्टोडर्म बाहेरची त्वचा, एक्टोडर्म बाहेरची त्वचा. असे त्वचेचे 3 प्रकार पडतात. मग 3 प्रकार पडले म्हणून हे काय आहे, ट्रिप्लोब्लास्टिक. हे काय असतात, ट्रिप्लोब्लास्टिक. म्हणजे डिप्लोब्लास्टिकचा ऑप्शन त्या ठिकाणी कटला. मी लॉजिक पण सांगतो बरं का, हे नॉलेज पण बोलतोय, लॉजिकनं पण बोलणार आहे, सांगतो तुम्हाला लॉजिक. सो काही म्हणणार सर आम्हाला हे काही समजत नाही, काय हे किडे काढले काय तुम्ही त्याच्यावरती, म्हणजे काय कृमी जंतू काढले काय. सो घाबरू नका, लॉजिक पण सांगतो मी तुम्हाला. आता हे तो ऑप्शन कटला आहे तुमचा, डिप्लोब्लास्टिक तो ऑप्शन कटलेला आहे. ट्रिप्लोब्लास्टिक आहे. सो हे ऑप्शन आहे. मग असं नका करू बरं का, लॉजिक सांगणार आहे म्हटलं हे आता ऐकतच नाही मी, पुढे घेतो व्हिडिओ, असं करू नका. ऐका, तुम्हाला कामी येणार आहे. स्टेटमेंट जर आले उद्या पेपर येणारच आहे, याच्या बाहेर जातच नाही आयोग, मार्कच जात नाही. मोर्चे बांधणीच तशी करायची आपल्याला. पुढे जाऊया आपण. आता याच्यामध्ये परत त्यांनी दिलेलं आहे पुढं असिलोमेट, सिलोमेट, सुडोसिलोमेट. आता ही काय भानगड आहे, सिलोमेट, सुडोसिलोमेट, आता मी तुम्हाला समजावून सांगतो. पहा, याच्यामध्ये ही जी आतली लेअर आहे म्हणजे एंडोडर्म आणि मेसोडर्म, ही जी मधली आहे, ही जी मधली लेअर आहे, ह्या मधल्या लेअरवरून डिसाईड होते तो सिलोमेट आहे. येतं लक्षात. आता याला मराठीत पण देऊ शकले असते बरं का, त्याला काय म्हणतात बघा, देहगुहा म्हणतात त्याला. काय म्हणतात, देहगुहा. सुडोसिलोमेट म्हणजे नकली देहगुहा, पण ते देतच नाही मराठीमध्ये. अशी देहगुहा बोलतच नाहीत ते. येतं लक्षामध्ये. खरी देहगुहा सिलोमेट, देहगुहा नसणे असं देतच नाहीत ते सिलोमेट, असिलोमेट, सुडोसिलोमेट असंच देतात परीक्षेमध्ये. सो त्याची स्पेलिंग पण विचित्र आहे बरं का. सिलोमेटची इथं दिलेली असणार बघा, हे कोइलोमेट ही त्याची स्पेलिंग आहे. कोइलोमेट अशी त्याची स्पेलिंग आहे. काय असते समजावून सांगतो. पहा, जे सुरुवातीचे जीव होते ना विद्यार्थी मित्रांनो, ते सर्व असिलोमेट होते. हे काय होते, असिलोमेट, अकोइलोमेट. त्याच्यानंतर सुडोकोइलोमेट, सुडो लिहितो मी इथं, आणि कोइलोमेट म्हणजे सी लिहितो मी इथं. सिलोमेटचा काय लिहितो मी तिथं, सी लिहितो. सुडोसिलोमेटचा सुडो आणि सी लिहिलं, आणि असिलोमेट पूर्ण लिहिलं. आता सुरुवातीचे जीव होते लक्षात ठेवा, स्पेशली तिसरं फायलम सुरुवातीच्या हायड्रा आणि निडारियामध्ये, सुरुवातीचं जे तुमचं पोरिफेरा आहे आणि हायड्रामध्ये, सो असं तर काही नसते स्ट्रक्चर. ह्या कृमी आहे म्हणून ह्यांच्यामध्ये असं स्ट्रक्चर असते की नॉर्मली सिलोमचा अर्थ काय होतो, हे जे सिलोम हा शब्द बनलेला आहे, आता ह्याचा अर्थ लक्षात घ्या, COELOM. सिलोमचा अर्थ होतो आपण काय म्हणू शकतो, कॅव्हिटी. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात पोकळी, पोकळ जागा, पोकळी म्हणू शकतो आपण. येतं लक्षात. त्याला काय म्हणू शकतो, व्हॅकंट स्पेस म्हणू शकतो, पोकळी म्हणू शकतो आपण त्याला. सो सिलोमेटचा अर्थ होतो पोकळी.
सो या भागामध्ये ह्याला जर सिलोमेट म्हणत असाल, हे जर पोकळ असेल तर त्याला सिलोमेट म्हणतात. हे काय असलं पाहिजे? पोकळ असलं पाहिजे. हे काय असतात त्या ठिकाणी? पोकळ असलं पाहिजे, तर त्याला सिलोमेट म्हणणार. आणि जर ते पोकळ नसेल आणि त्यामध्ये अशा पेशी विभाजलेल्या असतील, सॉलिड असेल, मजबूत असेल, ते म्हणजे भरलेलं असेल, तर त्याला काय म्हणणार? तिथं मग गुहाच नाही राहिलेली आहे ना, देह गुहा शब्द, ती गुहाच नाही आहे ना जर ते भरलेलं असेल, म्हणून ते असिलोमेट. म्हणून ते काय आहे? असिलोमेट. आणि पार्शियली भरलेलं असेल, येतं लक्षामध्ये, तर त्याला सुडोसिलोमेट म्हटलं जाते. की बा दिसताना तर फ्री दिसते आहे, पण आतमध्ये काही पेशी विखुरलेल्या असतात, म्हणून त्याला काय म्हटलं जाते? सुडोसिलोमेट. नॉर्मली जे तिसरं फायलम आहे आपलं, तिसरं फायलम म्हणजे कोणतं? प्लॅटीहेल्मिंथिस हे तिसरं फायलम आहे. हे असिलोमेट, सुरुवातीचे जीव आहे हे असिलोमेट होते. नंतर पुढचं जे आहे चौथं फायलम, येतं लक्षामध्ये. आता हे ॲडव्हान्स होत चाललं, याच्यात थोडंफार जो आहे तो हा भाग पोकळ व्हायला लागला, पेशी एका कोपऱ्याला जायला लागल्या. तर पेशी जेव्हा एका कोपऱ्याला जाऊन बसतात, सगळ्या आतमध्ये असतात पेशी, पण ह्या आतमधल्या भागामध्ये काय होतात? त्या ठिकाणी जाऊन बसतात. एक मिनिट सॉरी. सो ह्या आतमध्ये अशा जाऊन असतात पेशी, पण ह्या मेसोडर्मला त्या काय असतात? चिपकलेल्या असतात. आणि आतमधली थोडीशी स्पेस त्या ठिकाणी फ्री, पेशी पण असतात, फ्री पण असते, म्हणून त्याला सुडोसिलोमेट म्हणतात. ॲस्केलमेंथिसमध्ये तुम्हाला सुडोसिलोमेट पाहायला भेटते. नेक्स्ट क्वेश्चन तुमचा ॲस्केलमेंथिसवर असणार आहे. आणि त्यानंतर जेवढे ॲडव्हान्स जीव आहे, 5वं, 6वं, 7वं, 8वं, 9वं, 10वं पार कॉर्डेटपर्यंत, हे सगळे काय असणार आहे? सिलोमेट. आपण पण कोण आहे? सिलोमेट. पहा ना, आपला डायजेस्टिव्ह ट्रॅक म्हणजे गट, येतं लक्षामध्ये. आणि आपलं पोट हे काय आहे? आपलं एक्टोडर्म. याच्या मधली जागा पोकळ आहे की नाही? त्यात ऑर्गन आहेत वेगवेगळे, पण पोकळी आहे की नाही? मग आपण सिलोमेटमध्ये येणार. आता तर तुमचा क्वेश्चन गेलाच नाही पाहिजे पेपरमध्ये, कसाच नाही गेला पाहिजे. आता हे झालं नॉलेजच्या बेसिसवर. लॉजिक काय आहे? लॉजिक असं आहे, इथं सिलोमेट आहे, इथं सुडोसिलोमेट आहे. हे बघा, लॉजिकनं कसं जायचं सांगतो, पण मी परत एकदा सांगतो, लॉजिक 100% बरोबर येईल का याची गॅरंटी नाही. मात्र 80% केसमध्ये ते बरोबरच असते. 80% केसमध्ये बरोबर असते. सो इथं फ्लॅटवर्म मला कट करून टाकायचं. घाईमध्ये असलो असतं तर मी हेच केलं असतं लॉजिक लावत बसल्यापेक्षा. सो इथं ट्रिप्लोब्लास्टिक आहे. डिप्लोब्लास्टिक कट होणार, कारण मॅक्झिमम याच्यामध्ये काय आहे? ट्रिप्लोब्लास्टिक आहे. आणि इथं काय आहे? असिलोमेट आहे. इथं सिलोमेट आहे, सुडोसिलोमेट एकदाच आहे, दोनदा काय आलेला आहे? हा ऑप्शन तर कटलेला आहे आपला ऑलरेडीच. मग हा ऑप्शन तुमचा काय असणार त्या ठिकाणी? बरोबर असणार. फ्लॅटवर्म, ट्रिप्लोब्लास्टिक आणि असिलोमेट. आलं लक्षामध्ये? सो हे लॉजिक आहे, हे त्याच्या मागचं काय आहे? लॉजिक नॉलेज ज्या पद्धतीनं जमल त्या पद्धतीनं आपण सोडवतोय. हा एक राऊंड गेलेला आहे. द्विविभाजनासाठी अमिबाला किती जनक पेशीची आवश्यकता असते? सो लक्षात ठेवा, द्विविभाजनासाठी त्याला एकाच जनक पेशीची आवश्यकता असते. एका जनक पेशीची काय असते? त्याला आवश्यकता असते. आता तुम्ही म्हणाल कसं? तर लक्षात घ्या, 2 प्रकारचे प्रजनन असतात. आज मॉर्निंगला शिकवलं आहे मी पोरांना. लैंगिक, मी ॲपवर पण घेतलेलं आहे, खूप डिटेलमध्ये घेतलेलं आहे. सो हे टेस्ट सिरीजमध्ये पण घेतलेलं आहे त्या ठिकाणी. लैंगिक, अलैंगिक, याच्यावर तर 3-4 क्वेश्चन आपण टाकलेले आहे. आणि हेच हे वारंवार विचारतात बरं का कंबाईनमध्ये. कंबाईनचा पेपर म्हणजे काही नाही, तुम्ही जज करू शकता काय येणार आहे म्हणून. सो लैंगिक आणि लैंगिक म्हणजे काय? ज्याच्यामध्ये 2 सेल्स इन्व्हॉल्व असतात, एक म्हणजे मेल आणि दुसरी म्हणजे फिमेल. अशा 2 सेल्स जेव्हा त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात, येतं लक्षामध्ये. सो त्या 2 सेलपासून जी नवीन जीवाची उत्पत्ती होणार आहे, प्रजनन होणार आहे, त्याला लैंगिक म्हणतात. आणि जेव्हा एकच सेल ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असते त्याच्यापासूनच नवीन जीव तयार होतोय, सो त्याला काय म्हणणार आपण? मग अलैंगिक प्रजनन म्हणणार, कारण त्याच्यामध्ये दुसरा लिंग इन्व्हॉल्व नसतो, एकच लिंग आहे. अलैंगिक प्रजनन कोणामध्ये होत असते? जे आदिम जीव आहेत, एकदम आदिम जीव, सो त्यांच्यामध्ये अलैंगिक प्रजनन होते. आणि जे ॲडव्हान्स जीव आहे, मानवासारखे, प्राण्यांसारखे किंवा वेगवेगळे हे, सो त्याच्यामध्ये जे ॲडव्हान्स जीव आहे, नंतरच्या कालखंडात उत्पत्तीला आलेले फायलम, सो त्यांच्यामध्ये लैंगिक प्रजनन होते. अलैंगिक प्रजननाचे पुढच्या एक्झामसाठी तयारी बरं का. अलैंगिक प्रजननाचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे एकपेशीय जीवांमध्ये होणारे, कारण ते जुने जीव आहेत, एकपेशीय जीव. एकपेशीय जीवांमध्ये होणारे आणि बहुपेशीय जीवांमध्ये होणारे. पण कसे? अलैंगिक प्रजनन. एकपेशीयमध्ये पण प्रकार पडतात. बायनरी फिजन म्हटल्या जाते त्याला, येतं लक्षामध्ये. सो त्यानंतर व्हर्टिकल फिजन नावाचा एक प्रकार असतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल फिजन नावाचा प्रकार असतो. त्याच्यानंतर आणखी एक प्रकार असतो हॉरिझॉन्टल फिजन नंतर तुमचा त्याला हे म्हणू शकतो, मल्टिपल फिजन म्हणू शकतो आपण. आणि त्याच्यानंतर कलिकायन पण प्रकार असतो त्यामध्ये. हे सगळे एकपेशीय बरं का. कलिकायन. मग कोणामध्ये काय होते? सो बायनरी फिजन नॉर्मली तुम्हाला अमिबामध्ये पाहायला भेटते. सो अमिबामध्ये बायनरी फिजन आहे. त्यानंतर व्हर्टिकल फिजन तुम्हाला सहसा
जर पाहायचं झालं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहायला भेटते, आपला कुठला जीव आहे तो युग्लिनामध्ये पाहायला भेटते. पॅरामेशियम, अमिबा यांच्यामध्ये हॉरिझॉन्टल फिजन. मल्टिपल फिजन हे तुम्हाला सहसा ह्याच्यामध्ये पण पाहायला मिळते, तुमच्या अमिबामध्ये पण पाहायला मिळते. अमिबामध्ये बायनरी पण आहे आणि मल्टिपल फिजन पण आहे. आणि कलिका आहे नॉर्मली तुम्हाला कशामध्ये पाहायला भेटते, सो जे ईस्ट आहे, एकमेव फंगी जी एकपेशीय आहे त्याच्यामध्ये कलिकायन आहे. आणि बहुपेशीयमध्ये 3 प्रकार, जे मगाशी मी बोलताना म्हटलेलं आहे, तोंडी सांगतो. फ्रॅगमेंटेशन, खंडीभवन स्पायरोगायरामध्ये होत असते. सो त्याच्यानंतर तुमचं फ्रॅगमेंटेशन झालं आपलं. फ्रॅगमेंटेशन नंतर आणखी कुठलं म्हणू शकतो आपण, सो बडिंग सांगितलं होतं तुम्हाला. हायड्रा आणि तारामासामध्ये बडिंग होत असते त्या ठिकाणी, येतं लक्षात. आणि प्लॅनेरियामध्ये रिजनरेशन, पुनर्जनन. सो बहुपेशीय. हे सगळे कशाचे प्रकार आहे, अलैंगिक. आणि लैंगिकचे पण आहे, मिओसिस, मायटोसिस बोलू आपण जसा जसा वेळ मिळेल आपल्याला. सो याचं उत्तर आहे 1. अमिबामध्ये जनकपेशी किती असते, तशी तो एक पेशी आहे ना. जनकपेशी काय घेऊन बसले, तो एक पेशीच आहे. तो एका पेशीपासूनच तयार करणार ना. जनक काय, तो त्याच्यामध्ये दुसरी पेशीच नाही आहे विचारामध्ये, त्याच्यामुळे त्याचं उत्तर काय आहे, 1 आहे. पुढे जाऊया आपण. कुफर पेशी कुठे असतात बघा, जर येत असेल तर सोडवा. आणि काय करायचं माहिती आहे का, आता मला जर कुफर पेशी आलं असतं तर मी काय केलं असतं, मला माहीतच नाही समजा कुफर पेशी कुठे आहे, तर मी एवढ्या इझिली सोडून दिला नसता. आता इथं काही लॉजिकच लागत नाही, ती गोष्ट वेगळी आहे. पण मी काय करत असतो, कुफर सेल इंग्लिशमध्ये पण वाचतो, मराठीमध्ये पण वाचतो, काहीतरी भेटते माहीत आहे का. याच्यात नाही भेटलं ती गोष्ट वेगळी. सो यांनी मेंदू म्हटलं आहे, मूत्रपिंड म्हटलं आहे, यकृत म्हटलं, प्लीहा म्हटलेलं आहे. सो इंग्लिशमध्ये ब्रेन म्हटलेलं आहे, किडनी म्हटलेलं आहे, लिव्हर म्हटलेलं आहे, स्प्लीन म्हटलेलं आहे. सो काय करायचं, कुफर पेशी यामध्ये, मराठी शब्द पहा, यामध्ये आढळतात. कधी कधी काय करतात, ऑप्शन देत असताना ते मेंदू, मूत्रपिंड, यकृत, प्लीहा, जर उत्तर यकृत असेल, याचं उत्तर यकृत आहे, तर मग ते काय करतात, चुकून देता देता यकृतात असं देऊन देतात. म्हणजे सो म्हणताना मेंदू, मूत्रपिंड आणि प्लीहा येणार, म्हणताना कधी कधी काय होते, यकृतात येतात. असं काही भेटते का, बारीक एखादा दोरा इंग्लिशमध्ये मराठीमध्ये चेक करायचा. इथं नाही भेटत, गोष्ट वेगळी आहे. इथं तुम्हाला माहितीच पाहिजे. कुफरच्या पेशी फार महत्त्वाच्या असतात विद्यार्थी मित्रांनो. ॲक्च्युली म्हणतो ना आपण की दारू पिल्यामुळे लिव्हर डॅमेज होतं आहे. सो लिव्हरमध्ये काय डॅमेज होत असते, कुफरच्या पेशीज डॅमेज होत असतात. लिव्हरचं काम काय आहे विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्हाला माहिती पाहिजे. लिव्हरचं काम आहे ब्लडला काय करणे, प्युरिफाय करणे. सो ब्लडमध्ये जेवढ्या काही इम्प्युरिटीज असतात, ज्या पॉयझनस आहे, त्या सर्वात पहिल्यांदा कुठे एक्स्ट्रॅक्ट होतात, म्हणून दारूला स्लो पॉयझन म्हटलं जाते. ते हळूहळू तुमच्या लिव्हरमध्ये स्टोअर होते, लिव्हरची डेन्सिटी वाढते, लिव्हर त्या ठिकाणी डेड होते. लिव्हर जर गेलं तुमचं, तर रक्ताला प्युरिफाय करण्याचं काम कोण करत असते, लिव्हर. सो रक्तामध्ये बॅक्टेरिया असू द्या किंवा पॉयझनस कंटेंट असू द्या, ते एक्स्ट्रॅक्ट करण्याचं काम कोणाचं असते, लिव्हरचं असते. आणि लिव्हरमध्ये कोणत्या पेशी त्याला एक्स्ट्रॅक्ट करतात, तर त्या कुफरच्या पेशी. कुफर नावाच्या व्यक्तीनं शोधल्या म्हणून त्याला कुफरच्या पेशी म्हणतात. सर्वात पहिल्यांदा रक्त हे तुमच्या कुफर सेल्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येते, नंतर बाकी मग त्याचे पाड जे पडतात तुमच्या यकृताचे, सो कुफरच्या तेल त्यामुळं महत्त्वाचे आहे की ब्लडला प्युरिफाय करणे, सो पॉयझनस कंटेंट दूर करणे त्याच्यामधून. सो हे काम कोणाचं आहे, कुफरच्या पेशींचं आहे. दारू पिल्यामुळं कुफरच्या पेशी मोठ्या प्रमाणात नष्ट होत असतात. आता हा लॉजिक न लावायचा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. कीटकनाशकांचा वापर खालीलपैकी कोणत्या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा कीटकनाशकाचा वापर करताना, तर कीटकनाशक प्रकाराची योग्य निवड बरोबर आहे. जेव्हा असे शब्द असतात ना, योग्य, विज्ञ, तर बरोबर असतात विधानं सहसा, म्हणजे स्वतःच विधान सांगते किंवा मी बरोबर आहे म्हणून. पुढं कीटकनाशकाची कार्यक्षमता, कीटकनाशकाची मात्रा, सगळं महत्त्वाचं आहे. कीटकनाशकाची मात्रा महत्त्वाची आहे निवडताना, कार्यक्षमता महत्त्वाची आहे. रंग महत्त्वाचा आहे का, रंग काय, रंग मॅटर करत नाही माणसाचा म्हणतो कीटकनाशकाचा. रंग कसाही असू द्या, कामाचा आहे का, कार्यक्षम आहे का, त्याची मात्रा योग्य आहे का, निवड त्याची योग्य. सो त्याच्यामुळे हे येणार नाही त्याच्यामध्ये. सो सोपा, सिम्पल आणि स्ट्रेट फॉरवर्ड हा क्वेश्चन होता, म्हणून याचं अ, ब, क बरोबर. पुढे जाऊया. खालीलपैकी वनस्पतींमध्ये कोणत्या मूलद्रव्यांच्या कार्याशी चुकीच्या पद्धतीने जोडल्या गेलेला आहे. आता इथं 4 विधानं दिले, तर लक्षात ठेवा. नत्र, आता हे सगळे मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहे जे वनस्पतीला लागत असतात. इथं काय केलेलं आहे, आता ही मी लॉजिकनं सांगतो तुम्हाला डायरेक्ट, नाही तर तुम्हाला पाठच पाहिजे हे की नत्राचं काम काय आहे, फॉस्फरसचं काम काय आहे, पोटॅशचं काम काय आहे, सल्फरचं काम काय आहे, मॅग्नेशियमचं काय आहे, कॅल्शियमचं काय आहे, तुम्हाला पाठच पाहिजे. ते नसल तर मग तुम्ही लॉजिक लावू शकता, हे पाठच पाहिजे. केंद्रक आम्ल, प्रथिने, संप्रेरके आणि सहविकर यांचा घटक, बरोबर. त्याच्यानंतर फॉस्फरसला काय दिलेलं आहे, केंद्रक आम्ल, ATP, काही सहविकरे. हे बघा, हे असे जे शब्द असतात ना, काही, सगळे सहविकरे म्हटले असतं तर हेच चूक राहिलं असतं. एक्स्ट्रीम वर्ड नॉर्मली चुकीचे असतात आणि जे नॉन एक्स्ट्रीमिस्ट वर्ड असतात ते सहसा बरोबर असतात. इथं काय वापरलेलं आहे त्यांनी, काही सहविकरे हा शब्द वापरलेला आहे. सर्व सहविकरे म्हणजे हे स्वतः सांगते की मी बरोबर आहे म्हणून, त्यामुळे हे काय असणार, नॉर्मली बरोबर असणार. मात्र चूक काय असू शकते, एक तर हरितद्रव्याचा घटक,
मॅग्नेशियम आणि गंधक केंद्रक आम्लाचा घटक. आता न्यूक्लिक ॲसिड जर नॉर्मली तुम्ही विचारात घेतलं तर न्यूक्लिक ॲसिडमध्ये काय असते नॉर्मली तुमचे, सो त्याच्यामध्ये DNA RNA नॉर्मली तुम्हाला पाहायला मिळते. सो DNA RNAमध्ये काय काय असते, एक फॉस्फेट ग्रुप असतो, एक तुमचा नायट्रोजिनियस बेस कंपाऊंड असतो आणि एक फॉस्फेट शुगर असतो. येतं लक्षामध्ये. सो त्याला मग त्याच्यामध्ये गंधकाचा सल्फरचा काही संबंध आहे का, फॉस्फरसचा संबंध आहे, ह्याचा संबंधच येत नाही, म्हणून हे उत्तर चुकीचं आहे. म्हणजे हे बाकीचं काय आहे त्या ठिकाणी बरोबर आहे. सो असं लॉजिक लावून पण सोडू शकता. तसंही हे 2 जर एक्स्ट्रॅक्ट केले तर 50-50% रिस्क तर तुम्ही घेऊ शकता. एकतर 2 मारा किंवा 4 मारा. सो असं जजमेंट घेऊन तुम्हाला काय करावं लागणार, सोडवावे लागणार. पहा पूर्ण क्वेश्चन याच्यामध्ये फक्त एकच क्वेश्चन असा आहे जो सुटतो आपला. कोणता, सो त्यांनी जे विचारलेलं आहे कुठलं ते हे होते ना, त्यांनी डायमेन्शन दिलेले होते पहा, आणि जे तुम्हाला विचारलेले आहे केपलर का कोणीतरी डायमेन्शन कार्टेशियन सिस्टीम, सो तेच सोडला प्रश्न आपण. बाकी 14 प्रश्न आपल्या काय आहे पट्ट्यात आहेत. म्हणजे पुढे जाऊया. हे सूक्ष्मजीव एकदल वनस्पतींमध्ये असहजीवी नत्र स्थिरीकरण करतात. आता नायट्रोजन स्थिरीकरण आणि वनस्पतीला काय काय लागतात मायक्रोन्यूट्रिएंट्स, याच्यावर सतत प्रश्न विचारलेले आहे बरं का पोरांनो आयोगाने. त्यामुळे हा फॅक्टर तुम्ही काय करा, चांगला प्रिपेअर करून जा. नायट्रोजन फिक्सेशन नावाचा एक प्रकार असतो पोरांनो, नायट्रोजन फिक्सेशन नावाचा एक प्रकार असतो. हे एक्स्ट्राचे नॉलेज देतोय मी तुम्हाला. नायट्रोजन काय असतो, फिक्सेशन नावाचा एक प्रकार असतो. पहा लक्षात ठेवा, वनस्पतींना हवेमधून नायट्रोजन डायरेक्ट घेता येत नाही. वनस्पती हवेमधून नायट्रोजन घेऊ शकत नाही. वनस्पतींना नायट्रोजनची फार गरज असते, आत्ताच पाहिलं आपण. सो वनस्पतींना काही प्रकाश संश्लेषण जरी करायचं असलं किंवा साधं तुमचे प्रोटीन्स जरी निर्माण करायचे, अमायनो ॲसिड जरी काही जरी करायचं असलं तर सर्वात महत्त्वाचं आहे नायट्रोजन. सर्वात जास्त कंपोनंट मॅक्रोन्यूट्रिएंट्समध्ये लागणारा जो प्रायमरी न्यूट्रिशन NPKमध्ये सर्वात जास्त नायट्रोजन, आणि आपल्या सॉईलमध्ये नायट्रोजनच नेमका कमी आहे आपल्या देशात, म्हणून आपल्याला खतं मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट करावं लागतात पोरांनो, ते पण नायट्रोजिनियस. मग का 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 करावं लागते, वातावरणात 78% नायट्रोजन आहे, पण हा नायट्रोजन वनस्पतींना घेता येत नाही डायरेक्ट हवेतून. जसं ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड घेऊ शकतात तसा त्या नायट्रोजन घेऊ शकत नाही. मग नायट्रोजन कसा घेऊ शकतात, तर त्यांचे जे रूट्स आहेत, मुळं आहेत, किंवा सॉईलमधून ते नायट्रोजन, वॉटरमधून ते नायट्रोजन घेऊ शकतात, पण ते हवेमधून नायट्रोजन घेऊ शकत नाही. मग त्यासाठी नायट्रोजनचं फिक्सेशन करावं लागते. कुठं, हवेमधून. कशामध्ये, जमिनीमध्ये. मग आपण म्हणू हवेमध्ये हे नायट्रोजन आहे, त्याचं काय केलं जाते, जमिनीमध्ये काय केलं जाते, त्या ठिकाणी फिक्सेशन केलं जाते. याला काय म्हणतो आपण, नायट्रोजन फिक्सेशन. आणि हे फिक्सेशन करणारे काय असतात त्या ठिकाणी, बॅक्टेरियाज असतात. पहा काय, मी इथं बी लिहितो. नायट्रोजन फिक्सेशन कोण करतात, बॅक्टेरिया. नायट्रोजनचं रूपांतर ते कशात करतात, अमोनियामध्ये करतात. कशामध्ये करतात, NH4 मध्ये करतात. ते कशामध्ये करत असतात, NH4 मध्ये त्या ठिकाणी ते काय करत असतात, अमोनिया म्हणतो आपण ह्याला. कशामध्ये रूपांतर करतात, अमोनियामध्ये करतात. हवेतला नायट्रोजन घेतात डायरेक्ट आणि कशामध्ये त्याला फिक्स करतात, अमोनियामध्ये. मग आता काही त्या ठिकाणी नायट्रिफाईंग, त्याला आता याच्या पुढची जी प्रक्रिया आहे नायट्रिफिकेशनची प्रक्रिया आहे, नायट्रिफिकेशन त्याला म्हटलं जाते. काही नायट्रिफाईंग बॅक्टेरियाज असतात, त्याला नायट्रोकोकस, कोकी नावाचा गोल असा बॅक्टेरिया असतो, त्याला नायट्रोकोकस म्हणतात. त्याच्यानंतर नायट्रोबॅक्टर, असे वेगवेगळे काय असतात, नायट्रोबॅक्टर असे बॅक्टेरियाज असतात. ते काय करत असतात, NO2 तयार करतात. येथे लक्षामध्ये, ह्याला काय म्हटलं जाते, नायट्राईट म्हटलं जाते. लक्षात ठेवा, इथं पण परीक्षेत प्रश्न विचारलेले आहे, राज्यसेवेच्या मेन्समध्ये तुम्हाला इथे विचारू शकतात. नायट्राइट्स, याला काय म्हटलं जाते, नायट्राइट्स. आणि जेव्हा तुमचं रूपांतर नायट्राइटचं नायट्रेटमध्ये होणार आहे, जेव्हा तुमचं रूपांतर कशात होणार आहे, नायट्रेटमध्ये होणार आहे, किंवा कशामध्ये होणार आहे, नायट्रेट. हा नायट्रेट कोण घेऊ शकतात त्या ठिकाणी, वनस्पती घेऊ शकतात. लक्षात ठेवा, हे वनस्पतीचे मुळं आहेत. माझ्या डायग्राम तेवढ्या काही चांगल्या नाही आहेत. ह्या वनस्पती ह्या जमिनीमधून हा नायट्राइट डायरेक्ट घेऊ शकतात. हे पण नायट्रिफिकेशन करणारे बॅक्टेरियाज असतात. नायट्रोकोकस, नायट्रोबॅक्टेरिया हे करत असतात कन्व्हर्ट. आता नायट्रोजन, आता डायरेक्ट पण हे तयार होऊ शकते बरं का. जर वीज पडत असेल तर वीज पडली तर नायट्रोजन हा सहसा कोणासोबत रिॲक्ट होत नाही, कारण जवळपास स्टेबल कंपाऊंड आहे तो इतरांसारखा. तो सहसा कोणासोबत रिॲक्ट होत नाही. अमोनिया तयार करायचा तरी आपल्याला काय करावं लागते, वेगवेगळ्या प्रोसेस करून नाही अमोनिया तयार करणं. तर हायड्रोजनसोबत पण तो रिॲक्ट नाही करत. इथं बॅक्टेरियाने त्याला रिॲक्ट करायला लावलेला आहे, तो रिॲक्टच होत नाही. पण वीज जेव्हा पडते तेव्हा प्रचंड ऊर्जा निर्माण होते. तर त्या ऊर्जेच्या प्रभावाखाली नायट्रोजन डायरेक्ट ऑक्सिजनसोबत रिॲक्ट पावतो आणि त्यापासून नायट्राईट आणि नायट्रेट तयार होते. मग ते डायरेक्ट कोणाला भेटते, वनस्पतीला. सो वीज पडणं हे वनस्पतीसाठी चांगलं आहे. मग वीज पडल्यानंतर ढगांमध्ये, सो ते नायट्रोजन जो आहे किंवा नायट्रिक ॲसिड म्हणू शकता तुम्ही त्याला, वगैरे वगैरे, हे नायट्राईट नायट्रेट हा पाण्यासोबत मिक्स होऊन जमिनीवर येतो, डायरेक्ट वनस्पतीला मिळतो.
मग आता इथं महत्त्वाचा घटक आहे नायट्रोजन फिक्सेशन. आता इथला महत्त्वाचा घटक काय आहे नायट्रोजन फिक्सेशन. हे दोन प्रकारे होत असते. एक म्हणजे स्वतंत्र पद्धतीनं, एक म्हणजे स्वतंत्र कोणावर अवलंबून न राहता, आणि दुसरी एक पद्धत आहे त्याला म्हटलं जाते सहजीवी पद्धतीनं. सहजीवी पद्धतीनं मग काही काही जे जीवाणू आहेत, काही काही जे हे सगळे बॅक्टेरियाज आहेत पोरांनो. मग काही काही असे बॅक्टेरियाज आहेत ते काय करत असतात त्या ठिकाणी स्वतंत्र पद्धतीनं कोणावर अवलंबून न राहता डायरेक्ट नायट्रोजनचं रूपांतर अमोनियामध्ये घडून आणतात. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहेत, लक्षात ठेवा, क्लोस्ट्रिडियम, ॲझॅटोबॅक्टर लक्षात ठेवा. हे परत विचारणार परीक्षेमध्ये तुम्हाला आणि वारंवार विचारणार. मेन्समध्ये पण लागते तुम्हाला आणि प्रीमध्ये पण लागते. ॲझॅटोबॅक्टर आणि क्लोस्ट्रिडियम हे त्याचे दोन एक्झाम्पल आहे. मी असं स्वतंत्र केला ट्रॅक्टर असं लक्षात ठेवलं होतं. स्वतंत्र केला ट्रॅक्टर म्हणजे काय, स्वतंत्र केला म्हणजे क्लोस्ट्रिडियम आणि ट्रॅक्टर म्हणजे ॲझॅटोबॅक्टर असं लक्षात ठेवलं होतं. आणि सहजीवी पद्धतीनं काही वनस्पती असतात, त्यांच्या मुळावर गाठी असतात, या गाठीवर ते बॅक्टेरियाज असतात. मग त्या मुळांच्या गाठी आणि हे बॅक्टेरिया एकमेकाला मदत करत असतात. कशासाठी, नायट्रोजन फिक्सेशनसाठी. मग त्याला सिम्बायोटिक असोसिएशन म्हणतात. सहजीवीचं बेस्ट एक्झाम्पल आहे रायझोबियम. काय आहे, रायझोबियम. सहजीवीचं एक्झाम्पल आहे रायझोबियम. आणखी काही बॅक्टेरियाज आहे, सो त्याला सायनोबॅक्टेरिया पण म्हणतात. याच्यावर आत्ता कंबाईनच्या 2021च्या प्रिलिम्समध्ये प्रश्न विचारलेला आहे. सो कोणते आहे सायनोबॅक्टेरिया, सो ते नॉस्टॉक आणि ॲनाबिना आहे. कोणते आहे, नॉस्टॉक. त्याला नीलहरित शैवाल म्हणतात. सायनोबॅक्टेरियालाच काय म्हणतात, ब्ल्यू ग्रीन अल्गी. सायनोबॅक्टेरिया ब्ल्यू ग्रीन अल्गी, नीलहरित शैवाल. त्याचे उदाहरणं आहे नॉस्टॉक आणि ॲनाबिना. भाताच्या शेतीमध्ये नायट्रोजन फिक्सेशनसाठी हे वापरल्या जातात. आजकाल महाराष्ट्रामध्ये याची मोठ्या प्रमाणात शेती केल्या चालली, ही कौतुकाची बाब आहे. सो स्पेशल 2-2 एकरामध्ये लोक काय करतात, फक्त नॉस्टॉक आणि ॲनाबिनाचं उत्पादन घेऊन काय करतात, भात शेतीवाल्यांना कोकणात विकतात ते, आणि त्याच्यातून लोक लाखो नाही करोडो रुपये कमावत आहेत. आपल्या लोकांना तूर सोयाबीन इकडचे विदर्भातले, मराठवाड्यात गेलं तेच तूर सोयाबीन, इकडं थोडंफार कापूस यवतमाळ साईडला, ह्याच्या पलीकडं काही माहीतच नाही आहे. तुलनेनं पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी या बाबतीत मात्र पुढारलेला आहे. सो त्याला माहीत आहे आपल्याकडं पडीक जमीन आहे, 2च एकर आहे, त्याच्यातून काय येऊ शकते. मग एक तर ते फिश टँक बांधतात, त्याच्यामध्ये माशांचं तळं बांधतात, नाही तर मग हे नॉस्टॉक ॲनाबिना. माझ्या एका विद्यार्थ्याला पण सांगितलेलं आहे, तो गांडूळ खत तयार करतोय त्या ठिकाणी. फार बेनिफिशियल असते नॉस्टॉक ॲनाबिना. त्याच्यानंतर रायझोबियम. असं प्रॅक्टिकल नॉलेज राहिलं ना, सो तुम्हाला तर मग हे पाठ करायची गरजच पडत नाही. सो पुढे जाऊया आपण. सो हे मग आता त्यांनी ह्याच्यावरतीच प्रश्न विचारला. हां, तुम्हाला हे विचारू शकतात बरं पुढच्या परीक्षेमध्ये की ह्या नायट्रेटपासून परत नायट्रोजन कोण तयार करते. लक्षात ठेवा, सो याला डिनायट्रिफिकेशन म्हणतात, याला नायट्रोजन फिक्सेशन म्हणतात. आणि नायट्रेटपासून किंवा नायट्राईटपासून किंवा अमोनियापासून डायरेक्ट नायट्रेट परत निसर्गात वापस पाठवण्याला काय म्हणतात, त्या ठिकाणी डिनायट्रिफिकेशन. त्याचं उदाहरण आहे सुडोमोनास. लक्षात ठेवा, सुडोमोनास हवेमध्ये नायट्रोजन वापस पाठवणे. वनस्पती जेव्हा मरतात त्यांच्यातला नायट्रोजन हवेला कोण वापस देऊन देते, सुडोमोनास बॅक्टेरिया. त्याचं जेव्हा ते विघटन करत असतात. सो तो फॅक्टर आहे. चला, रिव्होल्युशनलाइज करून टाकलं आपण हे पूर्ण. सो एकदल वनस्पती असहजीवी म्हटलेलं आहे त्यांनी. आता रायझोबियम तर आपला सहजीवी आहे. क्लोस्ट्रिडियम स्वतंत्र केला ट्रॅक्टर, स्वतंत्र पद्धतीनं क्लोस्ट्रिडियम, आणि ट्रॅक्टर म्हणजे ॲझॅटोबॅक्टर. सो मग ते स्वतंत्र केला ट्रॅक्टर म्हणजे स्वतंत्र पद्धतीनं ॲझॅटोबॅक्टर, आणि दुसरा पाहिजे होता क्लोस्ट्रिडियम, इथं नाही आहे, म्हणून 1 नंबरचा ऑप्शन काय आहे, बरोबर आहे. हां, आता याचं आणखी हे आहे बरं का, तुम्हाला इथं आणखी एक तुम्हाला एक ट्रिक सांगतो आणखी. यांनी काय विचारलेलं आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम इज युजफुल फॉर अ सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन इन मोनोकोट प्लांट्स. त्यांनी विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम इज, म्हणजे उत्तर 1 येणार आहे. मग त्याचं उत्तर एक तर ॲझॅटोबॅक्टर राहील किंवा रायझोबियम राहील. हे तर बिलकुल नसणार आहे. दोन्ही असलं असतं तर काय राहिलं असतं, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर असलं असतं. तिथं आलं लक्षामध्ये, तिथं काय येणार त्या ठिकाणी, कळालं का तुम्हाला. सो मायक्रोइझम इज म्हणजे एक तर ॲझॅटोबॅक्टर येणार किंवा रायझोबियम येणार. ह्या 2 पैकी एक उत्तर येणार. 50-50 मध्ये खेळू शकता ज्यांना नॉलेज नाही आहे. सो ते ह्या पद्धतीनं, सो लॉजिकनं पण सोडवू शकता तुम्ही. सो लॉजिक नाही, ही ट्रिक्स आहे. सॉरी, हे लॉजिक नाही आहे, हे काय आहे, ट्रिक्स आहे, ज्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जास्त पौष्टिक अन्नपदार्थ शरीरास काय प्रदान करतात. मी म्हटलं होतं ब्रॅकेटवाले नॉर्मली बरोबर असतात, इथं ब्रॅकेट आलेलं आहे.
ही पण काय आहे? ट्रिक्स. ही पण काय आहे? ट्रिक्स. चला ठीक आहे, सोपं आहे. स्टेटमेंट पण दिलेलं आहे. कमी कॅलरीज, बरोबर आहे. पौष्टिक अन्न कमी कॅलरी आणि जास्त व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स देतात. सोपा प्रश्न आहे, पण डायरेक्ट मारू शकता. ब्रॅकेट आला म्हणजे काय आहे? उत्तर आहे. पुढे जाऊया आपण. डॉट्स हा कार्यक्रम, याला म्हणतात डायरेक्ट ऑब्झर्वेटरी ट्रीटमेंट. डॉट म्हणतात म्हणजे कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे? सो तो काय आहे? टीबीचा आहे. टीबी रोगामुळे आधी काय व्हायचे? खूप लोक मरायचे, खूप जास्त लोक मरायचे. मग अशा वेळेस का मरायचे? कारण टीबीचा औषधाचा शोध लागलेला होता, पण हे लोक औषधच नाही घ्यायचे. माझ्या आजीला पण टीबी झाला होता, जातच नव्हती दवाखान्यामध्ये. माझी आजी तर एवढी खतरनाक होती म्हणजे तिला भरती केलं, जबरदस्ती घेऊन गेले बैलगाडीमध्ये टाकून माझ्या आजोबा. तेव्हा बैलगाड्या पण नसायच्या म्हणजे लोकांकडे, आमच्या आजोबाकडे होती तेव्हा बैलगाडी. टाकलं आणि तालुक्याच्या ठिकाणी नेलं, तिवशाला. तिवसा नावाचा तालुका आहे पहा इथं. तिथं घेऊन गेले, भरती केलं. आणि आमचे त्यावेळेसचे काय विचारसरणी होती पहा जुन्या लोकांची. आता माझी बायको वाचत नाही, मग आता तिथंच टाकून दिलं आजीला माझ्या, घरी चालले आले. पण माझी आजीला जालीम निघाली, हातातच तिनं सलाईन पकडली अशी. मग ती तिला लावलेली होती सलाईन, तशी घेऊन ती चालत चालत आली तालुक्याच्या ठिकाणाहून 30 किलोमीटर. अंगात टीबी, खोकलत. परत तिला नेऊन टाकलं तिथं. म्हणजे टीबीतून वाचतच नव्हता माणूस. का? ट्रीटमेंटच घेत नव्हता. मग त्याच्यावर काय केलं सरकारने? एक सोल्युशन काढलं, डायरेक्ट ऑब्झर्वेटरी ट्रीटमेंट, की दवाखान्यात आणू नका, तुमच्या घरीच तुम्हाला बरं करून देतो. मग घरी काय करायचं? मग एक जण सायकलवर येणार, म्हणजे ज्याला आरोग्यसेवक म्हणतो, तो गावात येणार, तुमच्या बरोबर काळजी घेणार, तुम्हाला बरोबर गोळ्या देणार. आणि तो जोपर्यंत खात नाही तुम्ही तोपर्यंत तिथंच उभा राहणार. तो डायरेक्ट ऑब्झर्वेटरी ट्रीटमेंट म्हणतात त्याला. ते कोणासाठी होती? क्षयरोगासाठी होती. पुढे जाऊया. टीबीसाठी होती. ट्युबरक्युलोसिस. खालीलपैकी कोणते रासायनिक पदार्थ चेता संवेदना वाहक म्हणून प्रमाणित केलेले आहे? विच ऑफ द फॉलोइंग केमिकल सबस्टन्सेस. येतं लक्षामध्ये? आता यांनी काय म्हटलेलं आहे? सबस्टन्सेस म्हटलेलं आहे. 2 ऑप्शन इथं ड्रॉप होतात तुमचे. बघा, अवघड क्वेश्चनला पण असं निपटवल्या जाते. आर म्हटलेलं आहे, ऑथेंटिकेटेड ॲट न्यूरो ट्रान्समिटर्स म्हटलेलं आहे त्यांनी. सो पण इथं ते काय, ए जरी म्हटलं तर 2 आलेले आहेत, सी जरी म्हटलं तरी 2 आलेले आहेत. प्रत्येकाच्यात 2-2 आहे, म्हणजे सगळेच अनेकवचनी आहे. प्रश्न पण त्याच फॉर्मॅटमध्ये आहे. इथं जो प्रश्न आहे तो तुम्ही थोडंसं लॉजिक लावू शकता, नॉलेजने. येतं लक्षामध्ये? न्यूरो ट्रान्समिटर हिस्टामाइन असणार आहे का? हिस्टामाइन न्यूरो ट्रान्समिटर नाही आहे. हिस्टामाइन काय आहे? सूज कमी करण्यासाठी आपल्या जे रक्तामध्ये WBCs असतात त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहे, न्यूट्रोफिल, बॅसोफिल. त्यापैकी बॅसोफिलमध्ये हिपॅरिन आणि हिस्टामाइन असते. हिपॅरिन काय करते? रक्त गोठू देत नाही, त्याला हिपॅरिन म्हणतात. म्हणजे आपलं शरीरामधलं रक्त ते काय करू देत नाही? गोठू देत नाही. हा, त्याला हवा लागली तर रक्त गोठतंय, पण जोपर्यंत त्याला हवा लागत नाही तोपर्यंत रक्ताला गोठू न देण्याचं काम हिपॅरिन करते. आणि हिस्टामाइन जेव्हा ज्या भागाला सूज आलेली असते ती सूज कमी करण्यासाठी कोण मदत करत असते? हिस्टामाइन. मग ती न्यूरो ट्रान्समिटर आहे का? न्यूरो ट्रान्समिटर म्हणजे काय? न्यूरो म्हणजे मेंदूमधल्या ज्या सेल्स आहेत ते एकमेकांना संदेश पोहोचवत असतात. मग ते संदेश पोहोचवण्यासाठी जे हार्मोन्स मदत करतात त्याला न्यूरो ट्रान्समिटर, चेतासंवेदक म्हटल्या जाते. हिस्टामाइन थोडीच चेतासंवेदक आहे. सो हा ऑप्शन इथंच ड्रॉप होणार. दुसरा आहे पायरुविक ॲसिड. पायरुविक ॲसिड केव्हा तयार होते? अन्नाचं पचन होत असताना पायरुविक ॲसिड तयार होत असते. पायरुवेट्स पण म्हणतो आपण, पायरुविक ॲसिड म्हणतो. सो पायाला पेटके येणे हा प्रकार म्हणतो. तुम्ही धावायला लागले की अचानक तुमच्या याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होते. त्याच्या आधी पायरुविक ॲसिड तयार होत असते, लॅक्टिक ॲसिडच्या आधी. पायरुवेट्स पण त्याला म्हणतो. त्यामुळे हे पण त्याच्यामध्ये नसणार. मग आता राहिले हे 2 ऑप्शन. तर हेच उत्तर आहे तुमचं. कसं ते मी तुम्हाला समजावून सांगतो पहा. आता हे का महत्त्वाचं आहे? तर मी माझ्या लेक्चरमध्ये जेव्हा मी तुम्हाला शिकवत होतो, हा क्वेश्चन खूपच स्टँडर्ड लेवलचा क्वेश्चन आहे पोरांनो. ह्याच्यासाठी तुम्हाला जबर नॉलेज पाहिजे जर सोडवायचं असेल तर. मी इलिमिनेशन मेथडनी कसा सोडवायचं सांगितलं. मग ए आणि बी ऑप्शन उरलेला आहे. एक तर फक्त ए मारा किंवा मग ए बी मारा. तुमच्याकडे 2 उत्तरं त्या ठिकाणी असू शकतात. फक्त ए मारा किंवा ए आणि बी मारा. 2 ऑप्शन आपण त्या ठिकाणी इलिमिनेट केले. आता कसं सोडवायचं ते सांगतो मी तुम्हाला. आता इथे एक आलेलं आहे गॅमा अमायनो ब्युटॅरिक ॲसिड. त्याला गाबा म्हणतात. म्हणजे याला काय म्हणतात? गाबा. याला मेंदूमध्ये आणण्याने साधारण महत्त्व आहे बरं का. इथं डोपॅमाइन आलेला आहे, इथं नॉरॲड्रेनलिन आलेलं आहे. आता मी समजावून सांगतो हे काय भानगड आहे पहा. मी काय केलं होतं पोरांना, दारू हा जो प्रकार आहे तो पूर्ण डिटेलमध्ये मेंदू शिकवत असताना ऑनलाईनमध्ये दारू हा प्रकार खूप डिटेलमध्ये समजावून सांगितला होता की कशा पद्धतीनं दारूमुळं तुमच्या मेंदूवरचं नियंत्रण त्या ठिकाणी सुटायला लागते. वेगवेगळ्या पार्टला त्या ठिकाणी तुमची दारू जी आहे ती त्या ठिकाणी अफेक्ट करताना दिसते. तुमची दारू जी आहे ती वेगवेगळ्या पार्टला अफेक्ट करताना दिसते. फॉर एक्झाम्पल तुमचं जे सेरेब्रम आहे, फ्रंटल लोब ज्याला म्हणतो सेरेब्रमचा, फ्रंटल लोब म्हणतात त्याला, हिप्पोकॅम्पस,
मी पूर्ण समजावून सांगितलं की दारूमध्ये माणूस असा का बिहेवियर करतो, दारूमध्ये माणूस झिंगायला लागतो, एका ठिकाणी उभं राहता येत नाही, खूप जास्त दारू पिली की असा तो काय व्हायला लागतो, झुलायला चालू करतो तो. कशामुळं? आता हे इंटरेस्टिंग आहे बरं का, म्हणजे हे माणसाला जनरल नॉलेज म्हणून पण माहीत असलं पाहिजे की माणूस दारू पिल्यानंतर झुलायला का लागतो. कारण आपलं जे शरीराचं बॅलन्स आहे किंवा कुठलीही गोष्ट आहे, समजा आपण सायकल चालवतो, गाडी चालवतो, गाडी चालवायचं शिकलो, सायकल चालवायचं शिकलो, इव्हन लहानपणी आपल्याला चालायचं पण शिकवावं लागतं आईबाबांना. ह्या शिकलेल्या गोष्टी ज्या आहेत, ज्या बॅलन्सशी रिलेटेड आहे, ज्या कशाशी रिलेटेड आहे, बॅलन्सशी, त्या आपल्या हिंड ब्रेनमध्ये असतात. हिंड ब्रेनमध्ये कशामध्ये असतात? पॉन्स मेडुला आणि सेरेबेलममध्ये, सेरेबेलम ह्या तिघांपैकी सेरेबेलममध्ये असतात बॉडी बॅलन्स. आणि जेव्हा तुम्ही दारू पिता तेव्हा याच्यावरचं नियंत्रण सुटते. सेरेबेलमवरचं नियंत्रण सुटलं की तुमचं बॅलन्स काय व्हायला लागते, लडबडायला लागते आणि तुम्ही चालूही शकत नाही. म्हणून डू नॉट ड्रिंक अँड ड्राईव्ह म्हणतात. दारू पिल्यानंतर कार चालवू नका. का? कारण तुम्हाला कार पण चालवता येत नाही, कारण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी विसरलेल्या असतात, कारण ह्याच्यावरचा तुमचा ताबा सुटतो. हिप्पोकॅम्पसवरचा पण ताबा सुटायला लागतो. हिप्पोकॅम्पसवरचा पण काय व्हायला लागतो, ताबा सुटतो. आता हिप्पोकॅम्पसमध्ये काय आहे, हे आपल्या डोक्यातलं मेमरी कार्ड आहे. जास्त दारू पिली ना, मित्र पण ओळखू येत नाही, नाव पण विसरून जातो आपण त्याचं, दुसऱ्याच नावाने त्याला हाक मारतो. आणि बायकोला जर दुसऱ्या पोरीच्या नावाने हाक मारला ना तर तुमचं कल्याणच आहे. मग एक्सेसिव्ह जर दारू पिऊन बायकोसमोर गेले आणि दुसऱ्या पोरीच्या नावाने जर बोलवलं, जुनं खातं एखादं, तर लंबत झालं म्हणून समजायचा तुमचा कारभार. कारण तुमचा हिप्पोकॅम्पस पण डॅमेज होतो त्याच्यामध्ये त्या वेळासाठी, जोपर्यंत तुमची एक्सेसिव्ह दारू पिण्याचे हे दुष्परिणाम आहे. सेरेब्रम हा हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही पाहिलं असेल, दारू पिली की लोक लयच इमोशनल होतात, जुन्या आठवणी काढायला लागतात, रडायला लागतात जोरजोरामध्ये. याचं रिझन हे आहे की आपला जो फ्रंटल लोब आहे हा कशासाठी बनलेला आहे, थिंकिंगसाठी, सॉल्विंगसाठी, ह्या गोष्टीसाठी बनलेला आहे. थिंकिंग जे आहे, सॉल्विंग जे आहे, ॲप्टिट्यूड आहे, तो सगळं आपल्या सेरेबेरमचे वेगवेगळे प्रकार पडतात. ऑक्युपिटल लोब, फ्रंटल लोब, हे असे त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. तर त्याच्यापैकी फ्रंटल लोब जो आहे हा भाग जो आहे हा विचार करण्यासाठी बनला आहे. आणि माणूस काय होते, ह्याच्यावर परिणाम झाल्यामुळं फ्रंटल लोबमध्ये माणूस विचार करायचं बंद करतो. ज्यावेळेस माणसाचा फ्रंटल लोब काम करणं बंद करतो त्यावेळेस माणसाचा अमायग्डाला जागृत होतो. काय जागृत होतो? अमायग्डाला. जेव्हा हा पोर्शन कमी पडायला लागतो आणि अमायग्डालामध्ये सगळ्या भावना भरलेल्या असतात, राग भरलेला असतो, त्याच्यानंतर प्रेम भरलेलं असते. प्रेम आपण अमायग्डालामधून करतो, फ्रंटल लोबमधून करत नाही. इधर से नाही करते प्यार हम लोग, इधर से ही करते हैं, पण कुठून? सो अमॅग्डालामधून. सो अमॅग्डाला नावाचा एक भाग आहे आपल्या मेंदूमध्ये. सो तिथून आपण काय करत असतो, ह्या ज्या भावना आहेत, राग आहे, लोभ आहे, लाड आहे, किंवा प्रेम आहे, किंवा एखादं वासना असेल, कुठलीही भावना असू द्या, ती अमॅग्डालामध्ये असते. म्हणून दारू पिलेले लोक हे रडायला लागले की अचानक खूप जास्त रडतात, भावनिक होऊन जातात. रागात आले तर खूप जास्त रागात, मला कसं काय नाही म्हटलं तिनं, आणि मला नाही म्हटलं म्हणून रडायला लागतात. का? इथून नाही घेत ते कुठून घेतात? इथून. कारण हे काम करणं त्यांचं बंद पडून जाते. आणि हे बंद करण्यासाठीच लोक दारू पितात काही काही, याचं लक्षामध्ये. कारण इथून जर विचार केला त्यांना त्रास होतो ना, मग ते म्हणतात गम्मे रम, सो मग ते दारू प्यायला लागतात. मग आता तुम्ही म्हणणार सर दारू पिणं तर चांगलं आहे. आता मी काही गोष्टी तुम्हाला सांगतो, हे ऐकल्यानंतर तुम्हाला काही सेकंदासाठी असं वाटेल की दारू पिणं चांगलं आहे, पण ते घातक काय आहे ते पण तुम्हाला सांगतो. शिक्षक म्हणून दोन्ही बाजू तुम्हाला मांडून दाखवतो आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाणार. आपल्या मेंदूमध्ये, आता हे तर सगळं सांगितलं मी तुम्हाला, आपल्या मेंदूमध्ये बघा त्या ठिकाणी 2 प्रकारचे हार्मोन्स असतात. त्याला एक्साइटिंग पण म्हणू शकतो, दुसरा एक टेक्निकल वर्ड आहे मला आठवत नाही आहे तो, आणि दुसरे असतात इनहिबिटिंग. त्याला काय म्हणू शकतो आपण, सेड्यूस हा शब्द तर चुकीचा राहील, आपण एक्साइटिंग म्हणू शकतो. एक्साइट करणारे, एक्साइटमेंट वाढवणारे, आणि दुसरे असतात इनिबिटिंग, एक्साइटमेंट कमी करणारे. अशा 2 प्रकारचे हार्मोन असते. आणि आपल्या मेंदू हा नेहमी ह्या दोन्ही गोष्टींना, एक्साइटिंग हार्मोन आणि इनिबिटिंग हार्मोनला काय करत असतो, त्या ठिकाणी बॅलन्स करत असतो. आता एक्साइटिंग हार्मोनमध्ये त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे पहा, 2 बेस्ट एक्झाम्पल आहे त्याचे. त्याच्यामध्ये एक आहे सेरोटोनिन आणि एकाचं नाव इथं आलेलं आहे डोपॅमाइन, दुसऱ्याचं नाव आलेलं आहे डोपॅमाइन. डोपॅमाइनच महत्त्वाचं आहे. डोपॅमाइन याला हॅपीनेस हार्मोन म्हटलं जातं बरं का पोरांना, लक्षात ठेवा, परीक्षेत विचारू शकतात. याला हॅपीनेस हार्मोन म्हणतात. सेरोटोनिन याला कुठला हार्मोन म्हटलं जातं त्या ठिकाणी, मूड चेंजिंग हार्मोन म्हटलं जातं. मूड चेंजिंग. इनहिबिटिंग हार्मोनमध्ये गाबा येते, मी मगाशी जे दाखवलं होतं तुम्हाला, गाबा नावाचं हार्मोन येते पहा. आता
हे 2 प्रकारे ह्याचं बॅलन्स असते आपल्या बॉडीमध्ये. पण जेव्हा आपण दारू पितो एक्सेसिव्ह, आता पहा हे जे आहे ना हे पर्सन टू पर्सन चेंज होत जाते बरं का. डोपॅमाइनला हॅपीनेस हार्मोन का म्हणतात? जेव्हा मेंदू हा काय करायला लागतो त्या ठिकाणी हे सिक्रेट करायला लागतो डोपॅमाइन, तेव्हा त्याला ॲटोमॅटिक हॅपीनेस, आनंद. आपण आनंदी का होतो? ह्या डोपॅमाइनमुळेच असतो. आणि प्रत्येकाचा आनंद हा वेगवेगळा असतो, ते आपण नाही जज करू शकत. फॉर एक्झाम्पल आता मी अकॅडमीमध्ये येत होतो, येत असताना मला तारा तुटताना दिसला. तारा तुटता दिसताना मी एकदम हॅपी झालो, खूप खुश झालो. त्यानंतर बाजूला मेडिकल होतं, तिथं मी गाडी थांबवली. सो मेडिकलमधून मी एक चॉकलेट घेतलं. मग मला ते चॉकलेट फार आवडतं आहे. सो मग मी ते चॉकलेट खायला लागलो अकॅडमीमध्ये. तर मला आणखी चांगलं वाटायला लागलं, बेटर फील व्हायला लागलं. मला लेक्चर घ्यायचं होतं तुमच्यासाठी, आणखी मला बेटर फील व्हायला लागलं. लेक्चर सुरू केलं, आता तर हॅपीनेस आहे माझ्यामध्ये. सो डोपॅमाइन आहे सध्या माझ्या डोक्यामध्ये, भयंकर डोपॅमाइन आहे. सो एवढ्या रात्री लेक्चर घेतो मी, थकलेलो बिलकुल नाही, कारण माझ्या डोक्यामध्ये काय आहे सध्या? डोपॅमाइन. माझा असिस्टंट थकलेला होता, आता तोही खुश झालेला आहे पाहून बरं का. तो माझ्या पुढेच बसलेला आहे, पंकज. सो त्याच्या डोक्यात डोपॅमाइन सुरू झालं का? कारण भरपूर नवीन गोष्टी त्यालाही शिकायला मिळाल्या आणि त्याच्यामध्ये हसतोय तो पुढे बसून. सो तो हॅपीनेस हार्मोन त्याच्या डोक्यात आलेला आहे. सो काही लोकांना दारू पिल्यानंतर हे सिक्रेट व्हायला सुरुवात होते, म्हणून लोक दारू पितात. सो त्यांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. खास म्हणजे मित्रांमध्ये जेव्हा ते बसतात ना प्यायला, त्याच्यामध्ये तेव्हा ते जास्त सिक्रेट होते. मित्र हा सर्वात मोठा सोर्स आहे बरं का डोपॅमाइनचा. त्यामुळे मित्र जोडले पाहिजे, मैत्रिणी जोडल्या पाहिजे, येतं लक्षामध्ये. सो तो डोपॅमाइनचा काय आहे? मेन स्त्रोत आहे. फक्त ते चुगल्याचा बाडा नाही करायला पाहिजे एकमेकांसोबत. सो एकमेकांच्या फायद्याच्या गोष्टी करायला पाहिजे. डोपॅमाइन काही लोकांना दारू पिल्यानंतर मग हे हॅपीनेस मिळायला लागतो म्हणून. आणि माणसाला एकदा कसं असते, एकदा जर त्यांनी दारू पिली आणि त्यांच्या डोक्यातून डोपॅमाइन सिक्रेट झालं की त्यांना कळते की हे पिल्यानंतर आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो. मग लोक काय होतात, ते सतत प्यायला लागतात. कारण माणूस हा नेहमी ह्या गोष्टीचा फार भुकेलेला आहे. पहा, हॅपीनेस. मग त्याला असं वाटते दारूतच आपला हॅपीनेस आहे, आणि काही दिवसांनी त्याला ॲडिक्शन होते. त्याचे दुष्परिणाम पण सांगतो मी तुम्हाला. दुसरं आहे सेरोटोनिन, मूड चेंजिंग. म्हणजे तुमचं मूड ते फ्रेश पण करू शकते, डाऊन पण करू शकते, येतं लक्षामध्ये. आणि तिसरा प्रकार आहे याच्यामध्ये गाबा म्हणजे हे इनिबिटिंग हार्मोन आहे. ह्या सगळ्यांवर रोक लावण्याचं काम कोण करते? गाबा करते. जेव्हा तुम्ही सर्टन अमाऊंटमध्ये दारू पिता तेव्हा डोपॅमाइन, सेरोटोनिन सिक्रेट होते, जे काय आहे त्या ठिकाणी एक्साइटिंग हार्मोन आहेत, येतं लक्षामध्ये. हे एक्साइटिंग हार्मोन आहे. मग आता तुम्ही म्हणणार सर मग प्यायला काय हरकत आहे? काही प्रमाणामध्ये, काही प्रमाणात पिणं पण घातक आहे. का? कारण त्याची सवय लागते, आणि सवय लागली की मग ते एक्सेसिव्ह होऊन जाते, थोडं आणि मग त्याचा लिव्हरवरती ताण यायला सुरुवात होतो. म्हणून दारूऐवजी इतर गोष्टींमध्ये तुम्ही काय करा, त्या ठिकाणी स्वतःचा आनंद शोधा. त्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्हणजे सर्वात भारी आनंद तर नॉलेज आहे, पण तो तुम्हाला घेता आला पाहिजे त्याच्यासाठी. आणि सेरोटोनिन हे पण आहे, मूड चेंजिंग आहे. आता जेव्हा काही दिवसानंतर खूप जास्त आपण दारू प्यायला लागतो आणि त्याचं ॲडिक्शन आपल्याला होऊन जाते, तेव्हा मग काय होते, हे जे इनिबिटिंग हार्मोन आहे ते वाढायला लागते. हे सगळ्या प्रोसेस इनिबिट करतात. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल खूपदा दारू पिल्यानंतर लोकांना रिलॅक्स फील होते. ते कशामुळे फील होत असते? गाबामुळे फील होत असते, रिलॅक्स. येत्या लक्षामध्ये कशामुळे फील होते? गाबामुळे फील होत असते. लोक दारू पिल्यावर रिलॅक्स होतात एकदम, झोप पण त्यांना चांगली लागते दारू पिल्यानंतर. सो ते कशामुळं? ह्याच्यामुळं गाबा सिक्रेशन्स वाढून जाते दारू पिल्यानंतर मेंदूमध्ये. हे काय करते, तुमचे जे न्यूरो ट्रान्समिशन आहे माइंडमधले ते थांबवते, एका पेशीकडून दुसऱ्या पेशीकडं. प्रॉब्लेम्स काय? आपण खूप जास्त विचार करतो म्हणून. मग विचार करण्याचंच जर थांबलं, प्रॉब्लेम सॉल्व. मग जे लोक असे खूप विचार करणारे आहे, सो मग ते रिलॅक्स होण्यासाठी दारू पितात. रिलॅक्स होण्यासाठी म्हणजे ते गाबा सिक्रेशन मेंदूमध्ये वाढल्यामुळं. मात्र मग प्रत्येकच वेळेस रिलॅक्स होण्यासाठी ते जर दारू पित गेले तर मग त्याची सवय लागून जाते. मग दारू नाही पिली तर रिलॅक्स फील होत नाही. आता रिलॅक्स फील होत असेल, तुम्हाला निवांत वाटत असेल. भविष्यात जर दारूच्या मदतीनं तुम्ही रिलॅक्स होत असाल, मग दारूला तुम्हाला आयुष्यभर सोडता येत नाही, त्यामुळे तुमचं आयुष्य कमी होऊन जाते. मग दारू नाही पिली तर रिलॅक्स फील होत नाही, दारू नाही पिली तर हॅपीनेस होत नाही, दारू नाही पिली तर सेरोटोनिन सिक्रेट होत नाही. मग प्रॉब्लेम होतात. आणि हे सगळे मेंदूमध्ये असणारे काय आहे? न्यूरो ट्रान्समीटर आहेत, येतं लक्षामध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते काय आहे, आता तुम्ही कधी विसरणार नाही, कधीच नाही विसरणार. सो हे आहे त्याचं उत्तर. आलं लक्षामध्ये? कळालं तुम्हाला? ए आणि बी त्याचं उत्तर आहे. सो आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. म्हणजे आपल्याला आणखी इकॉनॉमिक्सवर पण बनवायचं आहे असं सुंदर प्रकारे, जेणेकरून परीक्षेमध्ये तुमचा माइंड त्या ठिकाणी काय राहील? हेल्दी राहील आणि तुम्ही चांगलं परफॉर्म कराल एक्झाममध्ये. सो भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.